ओम शिवगो रक्ष दत्त माऊली. डॉक्टर काका उपळेकर. निवेदन योगी ज्ञाननाथजी रानडे, पुणे. शब्दांकन डॉक्टर गो म फणसे. मुक्त अभिवाचन श्री नरेश सराफ, पुणे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. या श्री संत एकनाथ महाराजांच्या बोधाने प्रेरित होऊन केवल ब्रह्म या ब्राह्मी अवस्थेच्या ब्रह्मानंदात सदैव रंगलेल्या परमपूज्य काका उपळेकरांच्या आध्यात्मिक जीवनाचा मागोवा बारकाईने घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा हा ध्यास लागला. यालाही एक कारण म्हणजे परमपूज्य काकांच्या अन्य अधिकारी सद्भक्तांप्रमाणेच मलाही त्यांचा प्रदीर्घ सहवास सत्संग लाभला हे माझे परमसौभाग्यच आहे. उपळेकर घराणे तसे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावचे. उपळाईचे राहणारे म्हणून उपळाईकर. पुढे उपळाईकरचे उपळेकर झाले व तेच आडनाव रूढ झाले. उपळेकर घराणे मूळचे धर्मपरायण व श्रद्धाळू. त्यामुळे काकांचे मन उबजतच सुसंस्कृतपणाचा वारसा आलेले. काकांचे वडील रामचंद्र पंत फलटणला वकिलीचा व्यवसाय करीत. काकांच्या मातोश्रींचे नाव अंबाई. काकांना 5 भाऊ व 2 बहिणी होत्या. काका रामचंद्र पंतांचे 5वे अपत्य. काकांचा जन्म फलटण येथेच 15 जानेवारी 1888 रोजी झाला. काकांचे प्राथमिक शिक्षण फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये झाले. त्या बालवयातही त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, जिज्ञासू अभ्यासू वृत्ती प्रसंगाप्रसंगाने प्रगट झालेली आढळते. पुढे माध्यमिक शिक्षण पुणे येथे नूतन मराठी प्रशालेत झाले. त्यावेळी त्यांचे सहाध्यायी मेहेंदळे म्हणून होते. तेच पुढे सरदार बॅरिस्टर मेहेंदळे म्हणून ख्यातनाम झाले व ज्ञानेश्वरीच्या प्रगाढ प्रेमामुळे उत्तर काळात उभयतांचे फारच सख्य जमले. माध्यमिक शिक्षणानंतर पुण्याच्या बीजे मेडिकल स्कूलमध्ये काकांनी वैद्यकशास्त्राचा सखोल अभ्यास केला व इसवी सन 1910 मध्ये त्यांनी LCPS परीक्षेत सुयश संपादन केले. इसवी सन 1913 मध्ये दादोजी कोंडदेव यांच्या वंशातील सौ का. कु. दुर्गाबाई यांच्याबरोबर काकांचा व्यवहार झाला व वर्षभरातच सेना दलातील वैद्यकीय सेवेचे कमिशन घेऊन ते मोठ्या धडाडीने सेनेत दाखल झाले. प्रत्यक्ष युद्धभूमीवर घायाळ सैनिकांची सेवा शुश्रूषा सेवाभावाने करण्यासाठी त्यांना पहिल्या महायुद्धात युरोपात प्रत्यक्ष रणभूमीवरच लागलीच जावे लागले. इंग्लंड युरोपमधील त्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांची नियुक्ती आफ्रिकेतील नैरोबी येथे सर्जन म्हणून करण्यात आली आणि ब्रिटिश सर्जनाच्या तोडीचे शल्यविशारद म्हणून त्यांचा नावलौकिक झाल्याने लवकरच ते उच्च पदावर आणि सुखसंपत्तीच्या शिखरावर आरूढ झाले. आता प्रश्न असा पडतो की एवढ्या सुबुद्ध सुज्ञ लौकिक जीवनात यशाचे शिखर गाठलेल्या मानवाच्या याच जीवनात आध्यात्मिक जीवनाच्या उच्चकोटीमध्ये अचानक स्थित्यंतर होऊ शकते का? होत असेल तर प्रक्रिया कोणती असेल? त्या दृष्टीने पाहता काकांचे जीवन हे एक आव्हानच आहे. वस्तुतः अवस्थांतराचे स्थूल ज्ञान होण्याची जिथे पंचायत आहे तेथे सूक्ष्म अवस्थांतराची जाण कोठून यावी? स्थूल वृत्तीकडून सूक्ष्म अवस्थानुभूतीच्या पराकोटीचा विकास श्री कृष्णदेव पुसे सावळी यांच्या कृपाप्रसादाने काकांच्या जीवनात घडला हेही खरे आहे. पण या मनोज्ञ गूढत्वाचा साक्षेपाने हळुवारपणे मागोवा घ्यावा असे मनोमन वाटू लागले. यापूर्वी संत चरित्र मालिकेसाठी माझे वंदनीय पितामह परमपूज्यती सखाराम पंत फणसे
यांचे चरित्र देवमास्तर या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढू लागला व परमपूज्य गोविंद महाराज तथा काका उपळेकर यांच्या चरित्रासाठी मी प्रयत्नरत झालो. अज्ञेय सामर्थ्याची जन्मजन्मांतरीची दैवी संपत्ती घेऊन आलेल्या काकांच्या आध्यात्मिक अवस्थांतरांचा विश्वासार्ह मागोवा घेणारा पाईक हाही त्याच कुळीचा लाभला तर बरे. पण असा सज्जन साधक भेटावा कसा, कोठे व केव्हा, या विवंचनेत आम्ही होतो. काकांच्या सारखे उच्च कोटीला पोहोचलेले सिद्धसंत अध्यात्माविषयी उघडपणे सहसा बोलत नाहीत. ते मार्गदर्शक असतात. म्हणून काकांनाच आपण मार्गदर्शक व्हा अशी मनोमन प्रार्थना केली. परमपूज्य काकांच्या कृपेने काही निकट स्नेहांकडून श्री रानडे म्हणजे योगी हरिनाथ बाबांचे अनुग्रहित शिष्य योगी ज्ञाननाथजी यांची माहिती मिळाली. त्यांनी लिहिलेल्या 1-2 चरित्रांमध्ये डॉक्टर उपळेकर यांचा उल्लेख आलेला मी वाचलाच होता. एक दिवस आम्ही त्यांचेकडे मुद्दाम गेलो. त्यांचे प्रसन्न दर्शन झाले. ओघाओघाने आमचा भेटीचा हेतू त्यांना निवेदन करताच त्यांना विशेष आनंद झाला व त्यांनी सहकार्य करण्याचे उत्स्फूर्त आश्वासन दिले. त्यांच्या बोलण्यावरून काकांच्या संबंधी त्यांना खूपच महत्त्वपूर्ण माहिती असल्याचे आम्ही जाणले. अशा तऱ्हेने त्यांची अकल्पित भेट झाली हा योगायोगच. मग आमच्या वरचेवर बैठकी होऊ लागल्या. बैठकीमध्ये काकांच्या अनेकविध गूढ अवस्था स्थित्यंतराच्या कार्यकारण मीमांसा संबंधी सहज संवाद होत असे. परमपूज्य गोविंद काकांच्या अंगी बांधलेल्या अद्भुत अनाकलनीय दिव्य चैतन्य शक्तीचा आविष्कार कसकसा होत गेला याचे सर्वसमावेशक धागेदोरे याची जुळणी करण्याच्या दृष्टीने आम्हामध्ये ओघाओघाने जी प्रश्नोत्तरी झाली त्याचे स्थूल स्वरूप असे होते. प्रश्न: काकांच्या सान्निध्यातल्या बऱ्याच साधकांच्या मनात काकांसंबंधी एक गूढ प्रश्न आहे की उत्कट गुरुभक्ती, साधना, बुद्धी, अंतर्मुखता ही एकाएकी व एकदम कशी काय घडते? याच्या मागे पूर्वपीठिका किंवा काही अज्ञात विभूतींची कृपा वा वरदहस्त असू शकतो का? उत्तर: साधक सद्भक्तांच्या अंतर्मनात अशा प्रश्नांची गुंतागुंत असणे स्वाभाविक आहे. काकांची गुरुभक्ती यासंबंधी काही चरित्रात अत्यंत उत्कृष्ट अशी वरील प्रश्नाची उकल वाचावयास मिळते. त्याचाही परिणाम जिज्ञासू सद्भिरुचीच्या सद्भक्तांवर होतो. तरीसुद्धा संत साधू म्हटला की त्याच्या मागे काही रूढी परंपरा, ते कसे असावेत व नसावेत हे सर्व कल्पून साधक भक्त आपापल्या कल्पनेतून त्यांच्याकडे पाहत असतो. काकांचे साधुत्व व वागणूक यामध्ये बाह्यता इतके वैचित्र्य असायचे की त्यामुळे त्यांचे समग्र जीवन म्हणजेच एक गूढ कोडेच होऊन बसले. हे कोडे आजपर्यंत कोणाला उलगडले गेले नाही व जातही नाही. पुढचा प्रश्न: पूज्य काकांची व आपली भेट झाली होती का? उत्तर: सरदार बॅरिस्टर मेहेंदळे यांचे वाड्यात त्यांची अनेक वेळा भेट झाली व दर्शनही घडली, सान्निध्यही लाभले. श्री ज्ञानेश्वरी सुबोधिनीचे हस्तलिखित वाचून घेण्याकरिता काका काही वेळा वाड्यात येत असत. बरोबर सर्व श्री एकनाथ अयाची बागोबा कुकडे असायचे. वाचनाच्या मिशाने बऱ्याच रात्री आम्ही उपस्थित होतो व गुरुशिष्यांच्या अवस्था जवळून निहाळल्या व अनुभवल्या आहेत. प्रश्न: गुरुशिष्याची अवस्था कशी असते? याचा कार्यकारण भाव काय? साधकावर शिष्यावर कृपा होते म्हणजे काय? आंतरिक बदल वा परिवर्तन होते म्हणजे नक्की काय घडते? उत्तर: याचा उलगडा करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करूया. काकांच्या उन्मन मनात आपला हात धरून जर सेवा करून घ्यायची असेल तर हा उलगडा होईल. तशी उत्कट इच्छा असल्याने आपण त्यांनाच कार्यसिद्धीसाठी मनोमन प्रार्थना करूया. कारण या सूक्ष्म शक्तींचा प्रसाद सिद्धांच्या आज्ञेशिवाय प्राप्त होत नाही हा अनुभव आहे. दुसऱ्या एका प्रसंगभेटीत अनुभव या शब्दातील बारकावा जाणून घेण्यासाठी एखाद्या अकल्पित घटनेचे अनुभव निवेदन करा अशी विनंती मी ज्ञाननाथजींना केली. त्यावर ते म्हणाले, सात्विक कार्याची उत्कट इच्छा असणे ही ईश्वरी प्रेरणा आहे व ती अंतरंगातून प्रगट होत असते. एवढेच नव्हे तर सत्वगुणाची उत्कटता रज व तमोगुणाचा नाश करून सात्विक कार्य सिद्धीला पोषक ठरते. उत्कटतेची महती व फलश्रुती समर्थ रामदास स्वामींनी दिली ती चिंतनीय आहे. दासबोध दशक 19 समास 6 ओबी 22-22.
आता उत्कटतेच्या प्रचितीचीच एक गोष्ट सांगतो ऐका. प्रवचनासाठी एकदा फलटणला जाण्याचा सुयोग आला. एसटीने जात असता मनात उत्कट अभिलाषा बळावली की आपण काकांचे गावात जातो आहोत. तेव्हा तेथील पहिले प्रवचन त्यांचे साक्षीत्वाने समाधीसमोर झाले तर फार बरे झाले असते. नियोजित प्रवचन फलटणचे प्राचीन श्रीराम मंदिरात जाहीर झाले होते. तेव्हा हे जमावे कसे? पण फलटणला पोचताच निमंत्रकांनी सूचित केले की श्रीराम मंदिराऐवजी येथील संतश्रेष्ठ परमपूज्य गोविंद काकांचे समाधी मंदिरात आपले प्रवचन ठेवले तर चालेल ना. आता बघा केवढा अकल्पित योग. त्याप्रमाणे माझे पहिले प्रवचन काकांचे समाधीसमोरच झाले. हा विलक्षण अनुभूतीचा अपूर्व योगायोग व सात्विक उत्कट भक्तीचे ज्वलंत प्रतीक. या समाधी मंदिरात या अलौकिक विभूतीचे चरित्र, वैयक्तिक अनुभव, श्रवण व मनन या त्रयीवर निवेदन करावे ही स्फूर्ती त्यांना मिळाली आणि हे मोलाचे चरित्र तुम्हा आम्हाला लाभले. ज्ञाननादाजी पुढे सांगू लागले. साधारण इसवी सन 1944च्या सुमारास ज्ञानेश्वरी सुबोधिनीचे हस्तलिखित वाचनासाठी व अन्य काही कामासाठी परमपूज्य काका पुण्यात सरदार मेहेंदळे वाड्यात वारंवार येत असत. एका बैठकीत काका अर्जुन विषाद योग यावर बोलत होते. आम्ही उपस्थित मंडळी ते मोठ्या उत्सुकतेने व आस्थेने ऐकत होतो. प्रत्येक जीव मात्र व मनुष्य आपल्या गतीने चालत असतो, पण ती गती अधोगतीला नेते का प्रगतीला नेत असते हे त्याला कळत नसते. अर्जुन मोहाने अधोगतीला जात होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जी आपली वैयक्तिक संगती अर्जुनाला दिली ती संगती म्हणजेच मानवी जीवनाची गती व प्रगती. अशीच संगती पुसे सावळीचे परब्रह्मपदी आरूढ झालेल्या परात्पर सद्गुरू श्रीकृष्ण देवांनी काकांचे जीवनात दिली व परमपूज्य काकांनीही आपली प्रचंड अनुभव संपन्न सोबत आपल्या भक्तांसाठी मुक्त हस्ते दिली. हे आजही प्रत्यास येते. दोन्ही महापुरुषांच्या उपलब्ध चरित्रात वाचकांना या विधानाची सत्यता पटेल. संतांचे संगती मनोमार्ग गती अशा तऱ्हेच्या सत्संगाचे सागरा एवढे विशाल सामर्थ्य व सत्ता परमपूज्य काकांच्या चरित्रात पाहू. असेच एकदा अचानक वाड्यावर आल्याचे कळताच आम्ही श्री ज्ञानेश्वरी उपासक भक्त मंडळी तेथे जमलो. जमलेल्या सद्भक्तांमध्ये श्री ओतुरकर नावाची एक व्यक्ती होती. श्री ज्ञानेश्वरीबद्दल त्यांना अथांग प्रेम होते. तसेच ते ज्ञानेश्वरीचे जिज्ञासू अभ्यासक होते. परमपूज्य काकांना त्यांनी एक मार्मिक शंका विचारली. काकांच्या मुखातून ऐकलेले शंका समाधान ते असे: काका, अर्जुनाला विषाद झाला हे अनेकदा वाचले व ऐकले आहे, पण अर्जुनाला एकट्यालाच विषाद का झाला? त्याच्या बाकीच्या नात्यागोत्यातील आप्तेष्टांना का बरं झाला नाही? हा प्रश्न काकांचे कानावर गेल्याबरोबर क्षणभर ते काहीसे तंद्रावस्थेत गेले व म्हणाले, बरोबर आहे, बरोबर आहे. याला एक संगती लागते. सत्संगती मिळताच संभ्रमावस्थेतील तो जीव एक विभूती बनतो, म्हणून ती नरनारायणाची जोडी. गीता, ज्ञानेश्वरी व संत वाङ्मय हे सर्व साहित्य एक आरसा आहे. त्यात प्रत्येक मानवाने आपल्या वृत्ती उर्मी बघावयाच्या असतात. पण हे पाहणे केव्हा होते? पाहणाऱ्याचे मन विकल झाल्यावर तो याचे स्पष्टीकरण सद्गुरूजवळ मागतो. लक्षात घ्या, त्यावर तो उपाय मागत नाही, कारण उपाय हा दुःखाला कारण होतो. त्यावेळी त्याला त्या वृत्तीची व झालेल्या कर्माची, घटनेची किळसच आलेली असते. हे होण्याकरिता त्या अवस्थेतच पोहोचलेल्या सिद्धांच्या सानिध्यात असावे लागते. हा सगळा स्मरणाचा व अनुसंधानाचा भाग आहे. हे अनुसंधान नाम नादातून चालते. प्रत्येक मनुष्य मात्र आपापल्या कर्मधर्म संयोगामुळे पाप, पुण्य, सात्विकपणा याचा काहीशा प्रमाणात संग्रह करीत असतो.
त्या संग्रहाच्या बळावर तो आपले मनोव्यापार मात्र मीच्या म्हणजे अहमच्या संगतीनेच करीत असतो. मी आणि विश्व, मी आणि समाज, मी आणि माझा धर्म, माझे कर्म, माझे कुटुंब, माझा पंथ, माझे स्वजन, अशा द्वंद्व युद्धात तो जगाशी संपर्क साधित असतो. या सर्व घटकांशी त्याचे नाते हे मी म्हणजे अहममधूनच चालू असते. या समग्र वृत्तीमधून तो प्रत्येक क्षणाला जागा होतो, त्याची संज्ञा जागृत होते. हीच ती अर्जुन अवस्था. दुसऱ्या क्षणाला तो पुन्हा त्या अहम देहबुद्धीच्या स्वाधीन होतो. त्यावेळेला त्या साक्ष अवस्थेतून दूर होतो. काकांनी केलेले विवेचन हे असे होते अर्जुनाबाबतचे. आता अर्जुनाची अवस्था व सामान्य मनुष्याची अवस्था यातील भेद कसा आहे ते पाहूया. अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे भगवंताने दोन्ही सैन्यामध्ये त्याचा रथ उभा केला. आपल्या रथावर उभा राहून अर्जुनाने सर्व कौरवसेना न्याहाळली व मी हे सर्व सैन्य एका क्षणात नष्ट करून टाकीन असे एका सात्विक भावनेतून तो उद्गारला. भगवंतासारखा सखा पाठीशी असताना सुद्धा अर्जुनाला मीपणाचा अहम सुटला नाही. त्याची क्षत्रिय अवस्था उद्दीपित झाली. इकडे सामान्य मनुष्य हीच एक आग्रही वृत्ती धरून मी हे मिळवीन ते मिळवीन, मी एवढे जपतप दान करून पुण्याचा संचय केला आहे, पण ते कोणाच्या कृपेवर हे मूळ सूत्र तो विसरून जातो. भगवान श्रीकृष्णास अर्जुन म्हणतो की हे भगवन, हे सर्व सैन्य मी नष्ट करीन, पण महत्प्रयासाने व पूर्वपुण्याईने तुझ्यासारखा जोडलेला देवसखा मात्र मी गमावून बसेन. ही जी संधी, हा संधिपात प्रत्येक सामान्य मनुष्याला होतो तसा अर्जुनालाही झाला. जे मिळवता येते ते जाते, पण जे व्यापून उरले आहे ती अनंत सत्ता. सत्तारूप होणे व सत्तारूप अंगाने आपले जीवन बनविणे हा प्रभूशी समरस होण्याचा योग साधण्यासाठी आपले देहबुद्धीचे, मीपणाचे, पापपुण्याचे प्रयत्न तोकडे पडतात. असा बुद्धीचा निश्चय जेव्हा होतो तेव्हा या निश्चयात्मक अवस्थेला अर्जुनाचे सख्यत्व व अर्जुनावस्था, अनकंडिशन्ड माइंड असे म्हणतात. अर्जुनपण न घेता मी ऐसेचे पंडुसुता, उठतसे जे तत्वता तयाचे रूप. जोपर्यंत मीचे कर्तृत्वास अर्जुन श्रेय देत होता व भगवंताचे कर्तृत्व सत्ता मानण्यास तयार नव्हता तोपर्यंत त्यामुळेच तो दुःखी होता. ही अर्जुनावस्था. आत्यंतिक दुःख किंवा आत्यंतिक सुख यातून मनुष्य आपला सांधा म्हणजे मनोवृत्तीचे वळण बदलण्याच्या स्थितीत असतो. अशा वेळी मनोमानसात संकल्पसिद्धांचे वास्तव्य असते. हा सांधा कसा काय असतो, या मनाच्या संधी अवस्थेत प्रक्रिया कशी काय घडते व मानसिक स्थित्यंतर कसे होते हे आता पाहावयाचे आहे. योगायोग असा की अहमदनगरचे काकांचे परमशिष्य बागोबा कुकडे दुसऱ्या दिवशी पुण्यास आलेले होते. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून होतो. तेव्हा त्यांची आम्ही मुद्दाम भेट घेतली. त्यांना आदल्या रात्री काकांशी झालेल्या चर्चेचा गोषवारा सांगितला. मनाच्या संधी अवस्थेत ओतुरकर थांबले होते, पण त्यांचे पूर्ण शंका समाधान झाले नव्हते. म्हणून श्री ओतुरकरांनी बागोबांनी सांधा आणि विभूती याचे स्पष्टीकरण करण्याची विनंती केली. ते म्हणाले, आपण ही कृपा केल्यास आम्हास फार आनंद होईल व आमच्या साधनेला परमपूज्य काकांचे व आपले कृपा आशीर्वाद लाभतील. कारण काकांपुढे बोलण्याचे आमचे धाडस झाले नाही, म्हणून आपणास आमची ही सलगीची विनंती आहे. बागोबांचे हात धरून हास्यवदनाने आम्ही सर्वजण बैठकीवर बसलो. बागोबा अत्यंत प्रेमळ व कनवाळू होते. आमची विनंती ऐकताच त्यांचे सबंध शरीर उन्मिलित झाले. काकांच्या पुण्यस्मरणाने त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. तेव्हा आमच्या असे लक्षात आले की काका किंवा बागोबा कोणीही काहीही विचारले विनवले की चटकन ते कोठेतरी अंतर्मुख होऊन नंतर उत्तर सांगत असतात.
आमची विनंती ऐकताच बागोबांची हीच अवस्था झाली व काकांचे जणू मुखातून ते बोलू लागले. बागोबा म्हणतात, सज्जन हो, सांधा बदलण्याच्या संधी अवस्थेमध्ये अशी प्रक्रिया घडते की प्रापंचिक अडचणीत सापडलेल्या जीवाला कुठेतरी एक अज्ञात कृपेचा स्पंद मिळतो व त्याच्या मनातील जागृती संज्ञेची जी अवस्था असते, जी सदैव जागृत असते, ती पूर्वपुण्याईने केव्हा तरी प्रगट होते. अशा काही अवस्था काकांच्या विभूतिमत्वामध्ये प्रगट होत होत्या. युद्धभूमीवर असतानाचे त्या अवस्थांचे शब्दशः वर्णन काकांकडून मी श्रवण केले आहे ते असे आहे. युद्धात गोळी लागून मृत्युमुखी पडलेल्या जखमी घायाळ अधिकाऱ्याला काकांनी ऑपरेशन करून काहीसा जगवला, पण तो ज्या ईश्वरी चेतनेमुळे आपला स्व राखू शकला त्याचे तो स्मरणच विसरून गेला व मोहाने हजारो मैल दूर असलेल्या नातेवाईकांची काळजी वाहू लागला. रणभूमीवर एका सर्जनाशिवाय त्या लोकांना कोणीच वाली नसतो. त्यांच्या मनाची ही घालमेलीची व विरक्तीची छाया काकांच्या मनःपटलावर झळकली व ते एक वेळ अशा निवांत आणि अचल मनस्थितीत आपल्या तंबूजवळ उभे राहिले. तेथे भुंग्यासारखा नाद त्यांच्या कानावर आला. त्या नादातही ते जागृती उपभोगीतच होते. विदेही असोनी देही ही ती अवस्था. ही जागृत अवस्था त्यांना पूर्वपुण्याईने प्राप्त झाली होती. तिचे या जन्मी परत स्पंदन फलटणला योगी हरिबाबांचे समाधीजवळ प्राप्त झाले होते. मध्यंतरी शिक्षण, नोकरी, प्रपंच हे सर्व लौकिक व्यवहार करीत असताना सुद्धा त्यांचे जागृत मन त्या निखिल निरंजन अवस्थेकडे झेप घेत होते आणि म्हणूनच अधूनमधून ते तुकाराम महाराजांचा अर्थपूर्ण अभंग आपल्याला जागृती देण्यासाठी म्हणत असत. देश वेश नव्हे माझा, सहज फिरत मी आलो, करू सत्ता कवणाबरी, कोठे स्थिर राहिलो. वर उल्लेखिलेला तो सांधा आणि ही विभूती म्हणजे परमपूज्य काका उपळेकर. हे सर्व नाद अनुसंधान आई कोठेही असली तरी बालक जसे जाऊन तिच्या हातापायाशी विलगते, तद्वत साधकात निर्माण झालेली ही उर्मी तिच्या परिणामासकट अवस्थारूपी आईला जाऊन विलगते. सांधा व विभूती यांचा अन्योन्य संबंध व यांच्या स्पष्टीकरणाचे पूर्ण आकलन श्री ओतूरकरांना झाले नाहीसे दिसल्यावरून श्री बागोबा काकांच्या जीवनातील एका हृदय प्रसंगाद्वारे सांधा बदलण्याच्या प्रक्रियेबाबत एक अनोखा खुलासा करू लागले. तो असा. बागोबा म्हणतात, मध्य पूर्वेत म्हणजे मिडल ईस्ट ऐन रणभूमीवर काका सेवा शुश्रूषा पथकात असताना नित्यकर्म घायाळ जखमी सैनिकांची मलमपट्टी म्हणजे ड्रेसिंग, औषध योजना, शल्यचिकित्सा, शल्यकर्म वगैरे शुश्रूषेमध्ये मग्न असूनही त्यांचे हृदय मात्र जीवाच्या त्या दारुण व्यथा पाहून कळवळत असे. मनामध्ये एकसारखा संघर्ष राहायचा की देहाला मरणप्राय कष्ट होत असता मनुष्याचे मन इतके वासना मलिन का. आपल्या स्वचा विचार न करता आप्तेष्टांची काळजी व त्यांची सुव्यवस्था बघणारा मीच जणू ब्रह्मदेव आहे हा मनाचा भास करून घेऊन यातायातीत जीव का घुडमळतो. हा कूट प्रश्न कसा सुटेल. हे स्व काय आहे, चर काय, अचर काय, चेत्य काय, अचित्य काय. या मनाच्या अंतर्मुख व्यापारात काका रात्री बेरात्री सुद्धा तासनतास तंबूबाहेर आकाशाकडे टक लावून पाहत उभे राहत असत. या एकांतिक अवस्थेत एक दिवस काकांचे देहभान हरपले व त्यांचे लक्ष भ्रुकुटीमध्ये आपोआप स्थिर झाले. तक्षणी एक धुसरपण धवल अशा एका मनश्चक्षुपर्यंत ते पोहोचले. तेव्हा आकाशमंडळातून एक श्लोक त्यांनी ऐकला. ब्रह्मरंध्रकृत उत्थाना प्राणशक्ती अथ असुरम शनै आक्रमयास गंगा सर्व इव अर्णवम. हा योग वासिष्ठामधला लिंगदेह प्रकरणामध्ये आहे. ऋषीमंडळातून ऋषीर ऋचा म्हणतात असा श्लोकाचा स्वर त्यांचे कानावर आला व एक तेजोवलयांकित दिगंबर मूर्ती हातात पळी घेतलेली त्यांना स्पष्ट दिसली.
त्या पळीतून ती काकांचे दिशेने तीर्थाचे सिंचन करीत होती. त्या तीर्थाचा प्रत्येक बिंदू चंद्रप्रकाशासारखा शांत, स्वच्छ व पवित्र असा काकांच्या नाडीतून शरीरात प्रवेश करता झाला. जवळजवळ तास दीड तासांनी काका पुन्हा भानावर आले. त्यावेळी त्यांचा साथी एक युरोपियन अधिकारी बराच वेळ झाला उपळेकर तंबूत परत येत नाहीत म्हणून त्यांना पाहण्यास तंबू बाहेर आला. परंतु आश्चर्य असे की काकांना हात लावण्याची त्याची छाती होईना. तो काकांना उद्देशून म्हणाला, आय सॉ यू इन अ मिस्टिक ट्रान्स. द अल्मायटी इन हेवन ब्लेस्ड यू विथ अ हेवनली गिफ्ट. फ्रॉम दिस मोमेंट डॉक्टर उपळेकर यू आर हिज मेसेंजर. तू एका गंभीर समाधी अवस्थेत होतास. परमेश्वराने तुला प्रसाद पाठविला होता. डॉक्टर उपळेकर, तू आजपासून प्रभूचा प्रेषित म्हणजे संदेशवाहक आहेस. असे म्हणून त्या युरोपियन अधिकाऱ्याने डॉक्टर उपळेकरांचे हात हातात घेतले. त्यावेळेला त्यांचा स्पर्श त्याला वेगळा जाणवला. काकांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या गूढ अवस्थेची खूण त्याला पटली. त्यानंतर दोघेही तंबूत जाऊन आपापल्या बिछाण्यावर विसावले. हा प्रसंग रात्रीचे 11 ते 12 सुमारास घडला होता. या मनोज्ञ प्रसंगाचे संस्मरण म्हणून काका बरेच वर्षे रात्री दूध अथवा चहा नैवेद्य वजा घेऊन झोपत असत. जवळ कोणी श्रद्धाळू सेनाधिकारी असेल तर त्याला ते म्हणत, हा आमच्या रात्रीच्या भेटीचा समय व सिद्ध समुदायाला नैवेद्य. गुरुपौर्णिमा, व्यासपूजा या पर्वणीची प्रक्रिया, कोजागिरीचे महत्त्व, कोजागरती सिद्ध समूहाचे या अन्वयार्थाने असेच असते. ते कसे ते पाहूया. या सिद्ध समुदायाचे जे अस्तित्व, त्या अस्तित्वाचे स्थान म्हणजे निरंतर. त्याला म्हणतात निरंतन वन. ज्या वनात सर्व सुविधा उपलब्ध आहेत व तेथून प्रत्येक सिद्ध आपल्या विभूतींना संदेश देऊन जगकल्याणाचे कार्य करीत असतो. हीच सांधा बदलण्याची प्रक्रिया व बदलल्याची प्रचिती. येथून मीचे कर्तृत्व संपते व सद्गुरूंच्या कर्तृत्वावर तो पुढील जीवनकर्मणा करू लागतो. विभूतीच्या 3 अवस्था असतात. साधू म्हणजे निरोपितो, दास म्हणजे संदेशवाहक मेसेंजर बॉय व 3 भक्त म्हणजे डिव्होटी. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा निरोपितू. गात जातो तुका हाची उपदेश लोका, ही दास अवस्था. आणि भक्त हा वैखरीतून भजन कीर्तन या उपासनाद्वारे कार्य करतो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बागोबा म्हणाले, वतुरकर, सांधा व विभूती याची कार्यकारण मीमांसा परमपूज्य काकांचे विशिष्ट अवस्थेमधील अस्तित्वाने सुस्पष्ट झाली ना. अशा तऱ्हेने बागोबा विशिष्ट अवस्थेत काकांची तंत्रावस्था समजावून सांगताना त्यांचे हावभाव पूर्ण बदलून गेले होते. काका हे जे काही आकारमानाचे अस्तित्व आणि बागोबा एक झाले होते. ती एकरूप एकात्मता आम्ही उपस्थित मंडळी साक्षीत्वाने प्रत्यक्ष पाहत होतो. हा सगळा सद्गुरू कृपादृष्टीच्या स्पंदनाचा भाग. कारण सिद्धांची कृपा आपल्या जीवनामध्ये वासनात्मक ग्रंथींवर म्हणजे चित्तावर परिणाम घडविते. तेथे साधकाच्या जागृतीतच सिद्धाची जागृती एकरूप झालेली असते व ते सिद्धाच्या जागृतीतूनच आपल्या जीवनाकडे बघतात. या अवस्था साम्याला ज्ञानेश्वरीतील ओवी दृष्टांत द्यावयाचा झाला तर, ते आता वाक सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले, तया आघवयांचे चिफिटले अनोळखपण. ज्ञानेश्वरी अध्याय ओवी 163. असे ते वृत्तीने आपोआप फिटणे होते, ते तोडावे लागत नाही. हे श्री बागोबांच्या अवस्थेवरून लक्षात आले. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. अशा रीतीने आमचे शंका समाधान झाले. बागोबा सावध होताच गहिवरले. काका एकच ओवी काय, संपूर्ण ज्ञानेश्वरी जागृत स्वानुभूतीने अखंड जगले. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.
मीपणे संपून सिद्धाच्या कर्तृत्वावर साधक मार्गक्रमण करीत असता काकांना तो अज्ञात सिद्ध पुरुष वारंवार अनपेक्षित दिव्य संदेश देत असे की तुझे हातचे काम झाले की ये, मी तुझी वाट पाहतो आहे. व युद्धभूमीवरील नोकरी सेवाभावात काकांना अधूनमधून मार्गदर्शन करीत असे. बरेच दिवस असे चाललेले होते. अंतर्मनात काका त्या सिद्ध पुरुषाला काकुळतीने म्हणत, युद्धाची आणीबाणीची इमर्जन्सी सेवा रजा कशी मागू व कशी मिळणार, कुठे आपणाला शोधित येऊ, नाव गाव ठिकाणा याबाबत आपण काहीच संकेत दिला नाही, हे सगळेच कोडे मला उलगडत नाही, असा व्याकुळ धावा करून संदेश ऐकताच आगतिक होत असत. मध्यंतरी काका थोड्या दिवसाच्या रजेवर फलटणला आले होते. सर्व आप्तेष्ट मित्रमंडळींच्या गाठी भेटी घेत होते. हसत बोलत लौकिक व्यवहार करीत होते, परंतु त्यांच्या वागण्यात लक्षणीय अलिप्तपणा जाणवत होता. परमार्थातील काकांचे निकटवर्ती मित्र व श्रद्धास्थान म्हणजे त्यांच्या जवळच राहणारे श्री रावसाहेब रानडे हे सुद्धा एक अंतर्मुख साधक होते. दोघांमध्ये आध्यात्मिक चर्चा चाले. काकांनी एक दिवस त्यांना झालेला दृष्टांत दिसणारे सिद्धपुरुष व कानी येत असलेला अनाहूत संदेशाची कल्पना दिली व हे सिद्धपुरुष कोण, कोठले असावेत अशी पृच्छा अधीरतेने केली. दोघेही बोलत बोलत योगी हरिबाबांचे मंदिरात गेले. मंदिराचे कट्ट्यावर बसून काही वेळ घडलेल्या सत्याभासावर चर्चा केली. रावसाहेब रानडे यांनी काकांना सूक्ष्म नजरेने न्याहाळले व म्हणाले, डॉक्टर, काहीतरी बदल झाला आहे हे निश्चित. घाई नको, पुढच्या वेळेला बघू. आता वेळ थोडा आहे, कागदपत्रे तयार आहेत, इस्टेट तुझ्या वाट्याला येणार आहे, असे म्हणत काकांचे हस्तांदोलन केले. हे ऐकल्यावर भासमान सिद्धपुरुषाच्या दर्शनाची काकांची तळमळ अधिक वाढतच होती. परत काका चमकून रानडे यांना म्हणाले, रावसाहेब बघा, तुमच्या मागे मला तेच सिद्धपुरुष दिसत आहेत. यावर दोघे एकमेकांना कडकडून भेटले. हरिबाबांचे समाधी दर्शन घेऊन घरी परतले. काही दिवस फलटणला राहून काका परत नोकरीवर हजर झाले. त्यांची दैनंदिन सेवा शुश्रूषा चालू झाली. काही दिवसांनी जरा लांब मुदतीची रजा घेऊन मायदेशी परतण्याचा काका विचार करू लागले. पण युद्धाच्या आणीबाणीत दीर्घ मुदतीची रजा मिळणार कशी, सबळ कारण काय, रजा घेण्याचा काकांचा निर्धार आणि निश्चय तर पक्का होता. एक दिवस दिसत असलेल्या सिद्धाची कृपा याचना करून रजेचा तर अर्ज दिला, परंतु रजा मंजूर करणारा वरिष्ठ अधिकारी लांब मुदतीची रजा देण्यास काकू करू लागला. तंबूमध्ये खेळीमेळीचा सुखसंवाद चालू असता मला काही आध्यात्मिक अभ्यासासाठी रजा पाहिजे असे काका म्हणाले. आणीबाणीच्या काळात रजेचे हे कारण युरोपियन अधिकाऱ्याने ऐकताच चिकित्सक बुद्धीच्या त्याला मोठे विलक्षण कौतुक वाटले. त्या ओघात त्याने आपली एक आर्त दुःखाची करुण कहाणी मोकळेपणाने काकांजवळ बोलून दाखवली. ती सत्यकथा अशी. युरोपियन अधिकारी म्हणाले, तुम्हा भारतीय लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, होय ना? काका म्हणाले, होय. अधिकारी म्हणाला, 2-4 वर्षापूर्वी माझा मुलगा निवर्तला. त्याच्या वियोगाने मी अत्यंत दुःखी आहे. तुझा मार्गदर्शक अज्ञात कोण गुरु सिद्धपुरुष असेल तर तो सांगू शकेल का की तो परत माझ्या पोटी जन्माला येईल का, तो चांगल्या अवस्थेत असेल का, तो कोठे आहे, वगैरे वगैरे. कारण आम्ही दोघेही सर्जन, समव्यवसायी सहकारी आहोत. आध्यात्मिक अभ्यासासाठी संशोधनासाठी रजा पाहिजे असे तुम्ही म्हणता म्हणून विचारले. काका म्हणाले, बघू, उद्या परत विचार करू. एकांत अवस्थेमध्ये काकांनी अधिकाऱ्याचा प्रश्न सिद्ध समुदायापुढे ठेवून त्या सिद्धाचा ते धावा करू लागले व उत्तराची संयुक्तिक उत्तराची वाट पाहू लागले. 1-2 दिवसांनी सेना परंपरेला अनुसरून एक सेना अधिकारी नुकताच निवृत्त झाला होता. त्याला निरोप देण्याकरता त्याच्या सेवा गौरवार्थ एक सेंड ऑफ पार्टी आयोजित केली होती. आणीबाणी असूनही त्या पार्टीला काकांनी जायचे ठरवले. सर्व निमंत्रित सेनाधिकारी व प्रतिष्ठित मंडळी एका आलिशान बगीचाच्या हिरवळीवर वेळेवर स्थानापन्न झाले. काकांचा यथित अधिकारीही उपस्थित होता, कारण तो खूप अंतर्मुख आणि व्यथित होता.
त्याच्या शेजारीच काका बसलेले होते. थोड्या दूर अंतरावर एक विवाहित जोडपे 2.5-3 वर्षाच्या आपल्या गोजीरवाण्या बालकाला घेऊन बसलेले होते. सर्व मंडळी बसली असताना ते मूल काकांजवळ बसलेल्या दुःखी अधिकाऱ्याकडे एकटक बघून मोठमोठ्याने आक्रोश करून रडू लागले. मुलाला खुश करून त्याचे रडणे थांबविण्याचा आईवडिलांनी खूप प्रयत्न आणि पराकाष्ठा केली, पण ते मूल काकांजवळ बसलेला गोऱ्या अधिकाऱ्याकडे बोट दाखवून त्याच्याकडे जाण्याचा हट्ट करू लागले. बालकाचा हट्ट प्रसंग व शिष्टाचार संमत नसूनही पुरवावा लागला. अखेर ते बालक ऑफिसरच्या कडेवर जाऊन बसले व त्याने त्याच्या गळ्याला मिठी मारली. ऑफिसरला आपल्या मृत मुलाची आठवण झाली. त्याला प्रेमाचे भरते आले. अनोळखी बालकाचा लढीवाळपणा पाहून ऑफिसर गहिवरला व एक उत्तमपैकी खाऊचा पुडा बालकाला त्याने दिला. ऑफिसरच्या खिशातील एक रुमाल हळूच काढून घेतला. बालकाच्या बगलेवरील एक विशिष्ट जन्मखूण काकांनी ऑफिसरला दाखवली, जी त्यांच्या दिवंगत मुलाच्या अंगावर असलेली ओळखीची होती. याबाबत काही एक न बोलण्याची काकांनी ऑफिसरला विनंती केली. बालकाच्या आईबापांना झालेल्या घटनेबद्दल कुठल्याही तऱ्हेचा विषाद मानू नका असेही सांगितले. मूल आनंदाने खुशीत आपल्या आईवडिलांजवळ नाचत नाचत गेले व पूर्ववत त्यांचे जवळ खुर्चीत बसले. त्या बालकाचे लढीवाळ चाळे पाहून आपल्या गेलेल्या मुलाच्या सर्व खुणा अधिकाऱ्याला पटल्या व काकांचे कुठल्या शब्दात उपकार मानावे या संभ्रमात तो पडला. अधिकाऱ्याचा हात हातात घेऊन काका म्हणाले, 7 वर्षेपर्यंत ही आश्चर्यकारक घटना कोठेही उघड करू नका. काकांच्या सूक्ष्म अवस्थेतील काहीसा स्पर्श त्यावेळी त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आला. काकांची रजा मंजूर झाली. त्या आदले रात्री कोणा अज्ञात सिद्ध पुरुषाची हाक काकांचे कानावर आली. चल आता लवकर निघ, तुझ्यासाठी मला वरील सर्व घटना घडवून आणाव्या लागल्या. पुन्हा हाक, चल चल चल, मार्ग मोकळा झालाय. काका बराच वेळ स्तंभित झाले. कोण सिद्ध मला हाक देतोय? तो कोठे आहे? त्याचा ठाव ठिकाणा पत्ता कसा लागायचा? अशा दिग्मुख अवस्थेत मार्गदर्शनासाठी त्या अज्ञात सिद्धांचा ते धावा करू लागले व सिद्धाच्या दर्शनाच्या आतुरतेने उत्कंठेने रजेवर निघण्याच्या तयारीस लागले. भासमान होणाऱ्या सिद्ध पुरुषाच्या दिव्य दर्शनाची ओढ काकांना सतावू लागली. श्री ज्ञानेश्वरी सुबोधिनीचे हस्तलिखित वाचनाच्या संदर्भात एका ओवीच्या निरूपण प्रसंगाने वरील हकीकत काकांनी स्वतः सांगितली होती. ती उपस्थित श्रोत्यांनी सावधानतेने श्रवण केली होती. तेव्हा वरील विधानाची विश्वासार्हता संशयातीत होय याची वाचकांना खात्री पटेल. रजेवर फलटणी येताच काका रावसाहेब रानडे यांना भेटले. या वेळेला मात्र ते रानडे यांच्याशिवाय कोणालाही भेटलेच नाहीत. घरच्या मंडळीतही फारसे मिसळले नाहीत. रजेवर येण्यापूर्वीच्या घटना, अवस्था व दृश्य रानडे यांना पुन्हा सांगितल्या व उत्सुकतेने विचारले की युद्धभूमीवर दिसणारा पुरुष कोण असेल? त्याचे नाव, गाव, ठाव ठिकाणं काय? तो मलाच का सारखा दिसतो व हाक मारतो? श्री रानडे यांना हे विचारण्याचे कारण असे की एकतर श्री गोविंदराव रानडे हे काकांचे पेक्षा वयाने ज्येष्ठ व त्यांची साधना पण श्रेष्ठ हे काकांना माहीत होते. शिवाय त्यांना फलटणचे योगी हरिबाबांची पूर्ण कृपा लाभलेली होती. अशी ती एक अप्रसिद्ध व गुप्त परमार्थातील अधिकारी व्यक्ती होती. त्यांच्या गुप्ततेचे वर्णन करायचे असेल तर असे म्हणता येईल की स्वामी स्वरूपानंदांच्यामुळे त्यांचे गुरु गणेशनाथ उर्फ बाबा वैद्य यांचे अस्तित्व सिद्ध झाले. तद्वत श्री रावसाहेब रानडे यांच्यामुळे त्यांचे गुरुस्थानी मानलेले पुसे सावळीचे श्री कृष्णदेव महाराज यांची गुप्तता उघडकीस आली. श्री रानडे काकांना म्हणाले, तू वर्णन करतोस त्याप्रमाणे पुसे सावळी चांदणी त्या काळची नदीचे काठी गावाबाहेर स्मशान व जंगल असलेल्या भागात श्री कृष्णदेव या नावाची एक विभूती आहे. ते माझे परमश्रद्धास्थान आहे. ते योगी हरिबाबांप्रमाणे एक सिद्ध अवधूत आहेत. बघूया चल. याप्रमाणे दुसरे दिवशी काका श्री रानडे यांच्याबरोबर पायी पुसे सावळीत गेले. प्रस्थानाची वेळ येईपर्यंत काकांना एकच ध्यास लागला होता, कृष्णदेव कृष्णदेव. पुसे सावळीत गेल्यानंतर पूर्वपरिचयानुसार गावची पाटील मंडळी भेटली व म्हणाली, आज काय पाहुण्यांना घेऊन कृष्णदेवांच्या दर्शनाला आलाय वय?
होकारार्थी मान डोलावून हास्यमुखाने गावकरी मंडळींचा निरोप घेतला. तेवढ्यात एका सद्गृहस्थाने सांगितले, देवबाप्पा आतापर्यंत हत बसलं होतं व येणार येणार असं मोठमोठ्यांदा ओरडत होतं. आपला दुरस्थ प्रिय शिष्य गोविंदा येत असल्याचे कृष्णदेवांनी अगोदरच जाणले होते. याची येणार येणार ही खूण इतरांना काय कळणार. श्री कृष्णदेव मुखाने कृष्ण हरी गोविंद, धोंड्या खंड्या हरी गोविंद असे भजन करीत टाळ्या वाजवीत विभोर अवस्थेमध्ये पलीकडच्या बाजूला पळत गेले. बघा आपण पुढे जाऊन, असेही पुढे तो गृहस्थ म्हणाला. नदीचे काठाकाठाने 4-5 फरलांग श्री रानडे व काका दोघेही चालत गेले. तोच एका प्रशस्त शिलेवर गणेशासारखी बैठक मारून दिगंबर अवस्थेत बसलेले श्रीकृष्णदेव काकांनी पाहिले व ते एकदम स्तंभित झाले. श्री रानडे यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्या क्षणी श्री कृष्णदेव उद्गारले, हरिबाबाच्या पोरा, निरोपाचे काम चांगले केलेस. आता जे काही आहे ते यांच्या स्वाधीन करतो, म्हणजे मला पुढच्या कामाला मोकळे व्हायला बरे. श्रीकृष्णदेवांना पाहता पाहता काकांचे देहभान हरपले व त्यांच्या साक्षी चक्षुपुढे सर्व दृश्य दिसू लागले. युरोपमध्ये दिसणारा हा सिद्ध पुरुष याची ओळख पटली असे ते रानडे यांना सांगू लागले. व्रण व्रण असे मोठ्यांदा म्हणत काकांनी श्रीकृष्णदेवांचे पाय धरले. श्रीकृष्णदेवांनी काकांना प्रेमाने जवळ घेतले. नाम आठविता रूपी प्रकट पै झाला, पहिले रूप दिसले मग नाम गवसले, अशी काकांची स्थिती झाली. जवळ घेताच कृष्णदेवांचे मांडीवर काकांना व्रण दिसला. काका स्वतः डॉक्टर असल्यामुळे व्रणावर काही औषधोपचार करून घेण्याची विनंती देवांना केली, परंतु उपचार करू देईना. काकांना अद्वा बोलू लागले व म्हणाले, अरे हा व्रण माझ्याबरोबर अनेक जन्म आहे व तूही माझ्याबरोबर अनेक जन्म उपचार करीत आहेस. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की काकांचे पायाच्या अंगठ्यावर व्रण होता व त्यावर कायम मलमपट्टी असे. त्यावेळी कृष्णदेवांनी आपल्या कृपादृष्टीने व्यष्टीतून समष्टीची स्वप्नसिद्धांची अनुभूती काकांना दिली. हे स्वप्नसिद्धांचे कार्य हा सर्व स्वप्नसिद्धीचा म्हणजे स्वप्नद्वारे लिंगदेहावर अवस्थांतर करून कृपा करण्याचा एक मार्ग, एक पद्धती. या संदर्भात हे लक्षात आणण्यासारखे आहे की तुकाराम महाराजांना स्वप्नातच दृष्टांत झाला होता. भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. ज्ञानेश्वर माऊलींची एकनाथ महाराजांची प्रथम भेट झाली ती अशीच. स्वप्नातच त्यांनी त्यांना सांगितले की अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली आहे, तरी आळंदीस येऊन ती लगेच काढून टाक. 150 वर्षापूर्वी सांगलीचे केळकर महाराज यांनाही स्वप्नातच दृष्टांत झाला होता. स्वरूपानंदांच्या परंपरेची सुरुवात देवचूडामणींना आळंदीतच माऊलींनी स्वप्नातच अनुग्रह दिला. असे हे स्वप्नसिद्ध. स्वप्नसिद्धांच्या कार्याची ओळख पटताच काकांना सिद्धांचे एक निराळे विश्व दिसले होते. अशा स्थितीत 1-2 तास झाले तरी काकांची स्थिती बदलेना. भात्यातून बाण निघून जावा, आकाशात पतंग उडून जावा, पाळलेला पोपट पिंजऱ्यातून निसटून जाऊन आपल्या निजसमूहात मिसळून जावा, अशा काही विमनस्क स्थितीत रानडे काकांच्याकडे पाहत होते. मग मात्र रानडे अस्वस्थ झाले, कारण काका काही तेथून घरी परत जाण्याचे बोलेनात व कृष्णदेवही त्यांना तसे काही सांगेनात. त्यावेळी त्यांची अवस्था तुकाराम महाराजांचे अभंगातच वर्णिलेली बरी. मुखी म्हणवितो दास तुका म्हणे दावी वेश, अंतरी क्लेश होत असे. अत्यंतिक जड अंतःकरणाने व नाईलाजाने काकांना सोडून श्री रानडे फलटणी परतले. घरातील सर्व मंडळींना पुसे सावळीची हकीकत समजावून सांगितली की या सिद्ध सत्पुरुषाचा कृष्णदेवांचा व काकांचा ऋणानुबंध पूर्वजन्मीचा आहे, म्हणून त्यांना विदेशात रणभूमीवर नोकरीवर असतानाही तोच सिद्ध पुरुष दिसत होता. हा काकांच्या मनाचा कमकुवतपणा वा अंधश्रद्धा किंवा हिप्नॉटिझम तर नव्हेच नव्हे, तर हे दृश्य तेजोगोलात दिसणारा अज्ञात अवधूत प्रत्यक्षात काकांनी अनुभवले होते. हे ऐकल्यावर काकांचे घरातील स्वकीय व आप्तेष्टांना धक्का बसला. प्रापंचिक भावनेतून ते सगळे पाहू लागले की एवढा शिकला सवरलेला मनुष्य याला वेडबीड तर काही लागले नाही ना. अशा चमत्कारिक परिस्थितीत घरच्या मंडळींचे 1-2 दिवस गेले. लगेच काकांचे बंधू श्री रानडे यांना घेऊन परत पुसे सावळीस गेले.
जुजबी चौकशी करून गावातील काही मंडळींच्या ओळखीने नदीकाठी जाऊन पाहतात तो काय. कृष्णदेव स्मशानाजवळील शिवमंदिराच्या पायरीवर बसलेले, अंगावरचे सर्व कपडे काढून एका कपड्यात गुंडाळलेले दिसले व आरशासमोर आपणच आपले हावभाव करावे तशा तऱ्हेने कृष्णदेव व काकांच्या लीला चाललेल्या मंडळींनी बघितल्या. प्रापंचिक दृष्टिकोनातून काकांना वेड लागले असे बंधू समजत होते, पण वरील लीला पाहता मीराबाईंची वर्णन केलेली ती काकांची अवस्था होती. कृष्णचंद्र से लगन लगी है, अब किसी से क्या बोलना. हा अवधूत संप्रदायातील योगपीठीचा भैरव या साधनेतला एक भाग आहे. येथे क्रमवार योग याग हा काही भाग नसून एक लोहचुंबकासारखे होणेच असते. स्पर्श केलेल्या वस्तूला चुंबक जसे आपल्या अंगभूत चिकटवून घेतो किंवा लवणाची कुंजरी समुद्र स्नाना गेली ती समुद्र होऊन ठेली, असा हा भैरवतंत्रातला मेळणीचा योग किंवा ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील प्रक्रियेचा प्रारंभ होता. पुसे सावळीस आलेली आप्तेष्ट मंडळी काकांना दामटून आरडाओरडा करून काही पोलीस तलाठ्याचे साह्य घेऊन त्यांना फलटणला घेऊन आले. काकांना बांधून उचलून नेत असताना कृष्णदेव मोठमोठ्यांदा हसत होते व ओरडत होते की गोविंदा लवकर ये, यांना कळत नाही म्हणून हे असे करतात. हा देहबुद्धीचा खेळ आहे गोविंदा, तो तू खेळ. आप्तेष्टांना उद्देशून कृष्णदेव म्हणाले, अरे तुमचा गोविंदा परत तुम्हाला मिळेल रे. गावातील लोकही आप्तेष्टांना समजावून सांगत होते की कृष्णदेव हे महान सिद्धपुरुष आहेत. ते क्षणभर सुद्धा आपल्याजवळ कोणाला ठेवून घेत नाहीत. या नदीकाठच्या जंगलात श्वापदे सुद्धा त्यांच्या थाऱ्याला उभी राहत नाहीत. पण या डॉक्टर गड्याला त्यांनी जवळ केला तेव्हा त्यांचा काहीतरी ऋणानुबंध असेल हे निश्चित. परंतु या भावनेकडे कोणाचेच लक्ष नव्हते व सर्व भांबावून गेले होते. डॉक्टरांनी सर्वांप्रमाणे प्रापंचिक जीवन जगावे या धडपडीत आप्तेष्ट होते. त्यांची त्यात काही चूक नव्हती. फलटणला आणल्यानंतर तज्ज्ञ मानसचिकित्सा तज्ज्ञ देवदेव ऋषी जेवढे म्हणून मानवी कर्तृत्वाचे उपाय होते ते सर्व करून पाहिले. पोलीस ऑफिसर, कोर्टातील न्यायाधीश, मानसोपचार विशारदसुद्धा संपूर्ण चिकित्सा करून या निर्णयाप्रत पोचले की काकांना वेड मुळीच लागले नसून या जगाला भक्तीचे वेड लावणारा हा महापुरुष होईल. संत वचनात सांगायचे झाले तर आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना, अशी काकांची अवस्था झाली होती. अशा अवस्थेप्रत काकांची मनस्थिती पूर्ण तयार झाली. घरातील प्रत्येक व्यक्ती आपले वृत्तिगत समाधान यावर जे अवलंबून आहे ते कसे टिकेल असा उपाय विचार काकांना सांगत होते. परंतु लहान मुलाच्या बोलण्यात वृत्तीज्ञानाचे जे अज्ञान असते त्यामुळे जसे अनुभवी जाणत्याला हसू येते तद्वत काका आप्तेष्टांचे विचार ऐकून अंतर्यामी हसत असत. 2-4 दिवस फलटणला राहून एक दिवस कुणाला काही न सांगता घरातून निघून गेले व पुसे सावळीत जाऊन आपले सद्गुरू कृष्णदेव यांना जाऊन बिलगले. तेथूनच त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगत अभ्यासाचे पुढचे पाऊल पडले. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. ज्ञानेश्वर माऊलीच्या वरील अभंगाचे काटेकोर पालन करण्याचा काकांनी चंगच बांधला. त्यांनी फलटण ते पुसे सावळी हा 40-50 मैलाचा प्रवास पायी कशा अवस्थेत एका अनामिक ओढीच्या एकनिष्ठेने व एकात्मक निर्धाराने केला हे त्यांनाच माहीत. पाण्याविण मासोळी तैसा तुका तळमळी, अशा मनाच्या घायल अवस्थेत काका एकदम आपल्या सद्गुरूंपुढे उभे राहिले. त्यांच्या बुद्धीला व मनाला निश्चितच पटले होते. अनुभूती आली होती की कृष्णदेव हेच आपले गुरुदेव. येथे संशयाला कोठेही जागा नव्हती. त्यावेळी कृष्णदेव एका लिंबाच्या झाडाखाली टेकून बसलेले होते. आपल्या स्वांत रंगात रंगून जाऊन हास्य चालले होते. काका आल्याची चाहूल लागताच तेथे कोणताही लौकिक वा अनौपचारिक उपचार या बसा असा काहीच नव्हता. कृष्णदेवांनी अर्धोन्मिलित नेत्रांनी एक कटाक्ष टाकला व जाणले की गोविंदा आला. तेवढ्यात काका अत्यंत लीनतेने लवून हात जोडून कंपायमान स्थितीत प्रभू मी आलो म्हणून चरणावर लोटांगण घालणार तोच
का लागलास कुळी घेतो तुझा बळी, असे म्हणून काकांचे अंगावरील कपडे ओढू लागले. दगड धोंडे मारू लागले. नदीवर गावातील काही स्त्रिया कपडे धुत होत्या. त्या हे सगळे दृश्य पाहत होत्या. बघता बघता काकांचे अंगावरील सर्व कपडे फाडून टाकले. हा हा म्हणता ते पुढे व काका मागे असे काट्याकुट्यातून पळत सुटले. गावात हा एकच चर्चेचा विषय सुरू झाला होता की फलटणच्या एका मोठ्या डॉक्टरला कृष्णदेवाचे वेड लागले. तो भी वेडा व त्यालाही वेडा केला असा बबरा झाला. तो एक गावकऱ्यांचे बघण्याचा, कौतुकाचा व आश्चर्याचा विषय होऊन बसला व उत्सुकतेने नदीकाठी येऊन ते नित्य नवा प्रकार पाहत होते. अंगावर कपडा नाही, कुठे नदीवर, कुठे काट्याकुट्यात, जंगलात, तर कधी सावळेश्वराचे मंदिरात दोघे दिसत. जसे कृष्णदेव करतील तसे काका करायचे. सतत अहोरात्र देवांचे जवळ राहून समीपता मुक्तीचा आनंद लुटायचा हा क्रम चालला होता. काही प्रतिष्ठित मंडळींनी पुन्हा एकदा विचारपूस करून काकांना या मार्गावरून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ. काकांनी आता पूर्ण मौन धारण केले होते. ते कोणाला काहीच उत्तर देत नव्हते. ही बातमी फलटणला काही ग्रामस्थांनी पोहोचवली. तेव्हा फलटणहून काकांची काही नातलग मंडळी काही बोलावे बघावे म्हणून पुसे सावळीस आली, पण बघतात तो त्यांना वेगळेच दिसले. काकांचे गाढ मौन, दाढी वाढलेली व एका लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नाही. हे दृश्य पाहून आता मात्र गोविंदा पूर्ण वेडा झाला ही स्वकीयांची खात्री पटली. काही वेळा काका जेथे बसत त्याच्या आजूबाजूला कृष्णदेव उभे राहत असत. काकांशी कोणी बोलण्याचा अगर त्यांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला दगड भिरकावून मारीत असत. कृष्णदेवांच्या श्रद्धेतील बरीच मंडळी त्यांना कधीकधी भाकरी तुकडा व काही खाद्यपदार्थ आणून ठेवीत असत. तेवढ्यापुरते ते दोघे काठच्या वस्तीच्या बाजूला येत असत. एरवी तहाने तहानची पियावे, भुकेलिया भुकची खावे, अहोरात्र वावे मवावा वारा, शीत वेढावे उष्ण पांघुरावे, वृष्टीचे आसावे घरात. असा हा पिंड ब्रह्मांडाचा एक मेळणीचा योग श्रीकृष्णदेवांच्या सानिध्यात काकांनी बराच काळ साधला व अनुभवला. अशा या उघड्या अंगाच्या साधनांनी काकांनी आपल्या सद्गुरूंच्या सानिध्यात देहबुद्धी पूर्ण आत्मबुद्धी करून घेतली. काका म्हणाले, ही एक माऊलीच्या कृपेतील साधन पद्धती आहे. साचाची बोलावे नवे हे शास्त्र, पै संसारू जिणे हे शस्त्र, आत्मा अवतरविती ते मंत्र अक्षरे इये. आत्मा अवतरविती मंत्र अक्षरे इये हा एक मंत्र आहे. हे एक तंत्र आहे. प्रत्येक सिद्ध विभूतीचे एक स्वतंत्र तंत्र असते. आपल्या तंत्रामध्ये आपलेच म्हणजे आपल्याच स्वभावाचे व आपल्या स्वभावाचे प्रत्येक साधकास त्या आत्मलेण्याने घडवितात. विषयांतर करून सांगायचे म्हणजे संत कुळी ही एक परंपरा कशी असते याबद्दल एक विचार माहिती सांगतो. ती वाचकांना थोडी नवीन व उद्बोधक वाटेल. खास आपण असे पाहतो की मेंढ्यांचा कळप आहे. त्या कळपात एक मेंढा पुढे असतो, बाकी त्याच्या मागे चालतात. तसेच पक्ष्यांचे थवे असतात, आपल्या म्होरक्याच्या मागे ते जातात. त्यांचे उतरण्याचे ठिकाण एक असते, त्यांची बसण्याची एक झडी असते. वाघीण 2-3 पिलांना जन्म देते, ती मागे वळून बघते. रेषेतील पिल्लू जेवढे सरकले असेल तेवढे वाचते, बाकीचे वाघ खाऊन टाकतो. अशी सिद्ध विभूतीची ही एक परंपरा असते, एक संघ असतो. प्रत्येकाची एक कुळी असते. तो आपल्या कुळीने आपल्या कुलदैवतामार्फत आपल्या कुळाचा, विशिष्ट वृत्तीचा व समाजाचा उद्धार करण्याचा, त्यांना विज्ञानानंद प्राप्तीचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. 2-3 वर्षे काका श्रीकृष्णदेवांच्या सानिध्यात होते. काकांची भेट होण्यापूर्वी कृष्णदेवांवर पलूसच्या धोंडीबुवांची कृपा झाली होती. आपल्या अवस्था व अवस्थांतरातील प्रक्रियेबद्दल सांगताना त्यांच्या गुरुकुळीबद्दल असे चाचरत बोलून गेले की त्यांना हिमालयातील एक साधक भेटला. त्याने काकांना प्रश्न विचारला. साधक विचारतो, मी हिमालय प्रदेशाजवळील तिबेट लगतच्या आश्रमातला एक साधक आहे.
पण मला विशिष्ट अभ्यासासाठी नरसोबावाडीला महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करण्याची, राहण्याची माझ्या सद्गुरूंची आज्ञा झाली आहे. आपल्या दर्शनाने आपल्यालाच विचारावे, ही आतून एकसारखी प्रेरणा कोणीतरी अज्ञात विभूती शक्ती मला देत आहे. हे कसे काय? म्हणून हा प्रश्न अत्यंत विनीत भावाने, नम्रतापूर्वक आपला अधिकार लक्षात घेऊन विचारला आहे. भावावस्थेत एकदम काका बोलून गेले, हे आमच्या कुळीचे काम आहे. जो अंतर्बाह्य धुतो तो धोबी, तो अवधूत. अवधूताचे स्थान, वास्तव्य किमया नरसोबावाडी. जो नराला सोसून घेतो तो नरसोबा. माझे गुरुदेव हे तिथलेच. त्यांनी एका जन्मात अवधूतांची खूप सेवा केली, पण वासनांमुळे ते पुन्हा प्रपंचात आले. तेथे मात्र सद्गुरूंच्या स्पंदनाची जाणीव, स्मरण झाले. त्या अनुसंधानाने परत सर्वस्वाचा त्याग करून कृष्णदेव रूपाने पुसत पुसत पुसे सावळीत जन्म घेतला. त्यांची विकल मनस्थिती वासनेचा, देहबुद्धीचा एवढा पगडा कसा? असे वाटून ते पुसे सावळीच्या जंगलात आत्मशोधात आत्मप्रबोधन करू लागले. तेथे हे अवधूतच वासनारूपी चित्तवृत्ती धुवून टाकलेले पलूसचे धोंडीबुवा महाराज माझ्या सद्गुरूंचे परात्पर गुरु. लेखकाच्या आजोबांचेही तेच परात्पर गुरु होते. हे देवमास्तर या पुस्तकात आले आहेच. रणभूमीवरील माझ्या विकल मनस्थितीत सूक्ष्म रूपाने मला मार्गदर्शन करीत होते. मला त्यांनी आपल्याबरोबर सवंगडी म्हणून कसा वास करीत होतो हे माझ्या बुद्धिपटलावर दाखवून दिले. त्याच कुळीचा तूही दिसतोस बाबा. जा, वाडीला जा. तेथे कृष्णा काठावर एक पिंपळाचा वृक्ष व एक बिट्ट्यांचे झाड आहे. तेथे जाऊन तू तुझे मनोगत श्री सद्गुरूंपुढे मांड, असे त्याला काकांनी मार्गदर्शन केले. आपल्या कुळीचे व मुळीचे अल्पसे वर्णन ते साधक खूप लांबून आल्यामुळे त्याला सांगितले व स्मरण टिपणात ठेवले. भावावस्थेत काकांच्या गुरुकुळीबद्दल उझरता उल्लेख केल्याचे वर सांगितले आहे. त्याला अनुसरून निवेदकाने पुस्ती जोडली ती अशी: काकांचे परात्पर सद्गुरू श्री कृष्णदेव हे परीट जातीचे होते. आपली पायरी सोडून ते कधीही वागले नाहीत. काकांचे सद्गुरूंची गुरुपरंपरा अशी होती की श्री रामचंद्र प्रभूंचे वेळीही गंगा नावाचा धोबी असला तरी अध्यात्मात पोहोचलेला एक अवलिया होता. तो फक्त राजे रजवाड्यांचेच कपडे धुत असे. आणलेले कपडे तो थेट भट्टीत टाकत असे व आश्चर्य असे की ते कपडे आपोआप स्वच्छ धुतले जाऊन इस्त्री होऊन घडी घातलेले बाहेर येत असत. संत नामदेवांच्या चरित्रातील धोबी व श्री गुरुचरित्रात वर्णिलेला धोबी अशी ही 4 जन्माची जुनाट युगादी प्रत्येक जन्मात विभूती तयार करत करत चाललेली आहे. हा कापडिया रे कापडिया म्हणून कृष्णदेव काकांना म्हणायचे. मी 4 जन्म तुझ्या मागे आहे. धोब्याच्या धुण्याचा धागा धरून एखाद्या एकनिष्ठ भाविक भक्ताला सहज जाता जाता सांगायचे की वाटले की यावे म्हणजे धुवून जाते. हा संदर्भ निवेदकास काकांनी लिहिलेल्या व प्रकाशित केलेला श्रीकृष्णदेव या पुस्तकात मिळाला. निवेदक पुढे म्हणाले, नुसती गुरुपरंपरा उपयोगी नाही, तो एक दंभ होईल. शाळा कॉलेजात जाऊन बसले म्हणजे सर्व काही आपोआप होते असे नव्हे. अभ्यास हा करावाच लागतो. शाळा वा कॉलेजचे मोठे नाव असून काय उपयोग? ते नाव जर आपल्याला राखायचे असेल तर सद्गुरू चरणावर समर्पित भावनेने नतमस्तक होऊन त्यांनी वही वाटलेल्या पाऊल वाटेवर पाऊल ठेवूनच चालले पाहिजे. म्हणून संत नामदेव महाराज म्हणतात, नाशिवंत द्यावे ब्रह्म हाती घ्यावे, नाथ पंथकी ऐशी रीत, पहिली सुरी से है प्रीत. एका अशाच औचित प्रसंगी मेहिंदळे वाड्यावर ज्ञानेश्वरी सुबोधिनीचे हस्तलिखित वाचनाचे वेळी निवेदकासमवेत काही अन्य ज्ञानेश्वरी भक्त उपस्थित होते. इतर साधनेविषयी काका बोलत होते. श्रोतृवर्गातून आधी प्रश्नोपप्रश्न व काकांनी केलेले शंका समाधान अशी जुगलबंदी रंगली होती. आणि अचानक असा प्रश्न उपस्थित झाला की, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अहो तुकोबाराय म्हणतात, मग हे सायास का? काका म्हणाले, अरे हा अभंग अशा अर्थाने लावला तर ती चूक होईल नाही का?
अवस्थेकडून अभंगाकडे बघा, वृत्तीकडून पाहू नका. उदाहरणार्थ, वारकरी हाल अपेष्टा सहन करीत आळंदी ते पंढरीचा प्रवास केल्यानंतर त्याला पंढरीनाथाचे पावन दर्शन होते. त्याच दर्शनाची आस घेऊन तो सर्व ऐहिक प्रपंचाला व वृत्तींना कास घालतो, म्हणजे घातली जातेच. पायामधले पायताण जाते, अपादमस्तक अंगावरचे कपडे ओले चिंबवतात, पोटात भूक असून त्याकडे लक्ष नसते. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकमेव उभे असते ते पांडुरंगाचे दर्शन. त्या दर्शनाचे स्पर्शाने सर्व इंद्रिय सुखावतात, सुखी होतात. वरी वरी उदासू आत बहुसुरसू असा अभंगाचा अन्वयार्थ कसा काय वाटतो? बाह्यवृत्तीला उदासीनता व कष्ट दिसतात, परंतु अंतरंगात तसे काहीच नसते असे म्हणून काकांनी जवळ बसलेल्या निवेदकाच्या पाठीवर थोपटलेल्या हातांना दिसत होते ते देहबुद्धीचे कर्म, पण अनुभवात होते आत्मबुद्धीचे मर्म. म्हणून काका नेहमी म्हणत, माझे हात पाय नाही, डोळे नाही. हे ऐकण्यात विचित्रता भासे, पण साधकांना ते एक वेगळे चित्र दाखवून जात. काकांचा थोरला मुलगा माधव पुण्यास उच्च शिक्षणासाठी राहिला होता. त्याचे शिक्षण कसे काय चालले आहे हे पाहण्याकरता काका अधूनमधून पुण्यास येत असत. एकदा असेच आले असता मेहेंदळे वाड्यावर तसा निरोप गेला व सांगून पाठवले की मी आल्याचे कोणास सांगू नका. मला थोडा निवांतपणा पाहिजे आहे. फक्त मला बोलायचे आहे ते माऊलींच्या 12व्या अध्यायावर. हा हा म्हणता काका वाड्यात आल्याचे भाविक निकटवर्ती भक्तांना कळालेच व वेळेवर मंडळी जमताच काका निवांत बसलेले दिसले. काहीसे तंद्रावस्थेत म्हणाले, आज ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचे वाचन आहे. जरा पोटात हुडकून बघतो. आईने दूध पाजले आहे, ते जठरापर्यंत पोचले आहे. त्याचे आता अमृत होत आहे. जसे बोलताना त्यांच्या मुखमंडलावर एक निरागस हास्य उमटलेले दिसले व एका शब्दातील स्पंदनाची भाषा ज्ञानचक्षूला उमगली असे वाटले. ते पुढे म्हणाले, शब्दाने होते ते शब्दाचे सुख, स्पर्शाने होते स्पर्श सुख, दृष्टीगोचर होते ते दृष्टी सुख आणि जवळपास बसून होते ते संग सुख. असे हे विभूषिलेले ज्ञान सद्गुरू आपल्या प्रणवरूपी स्पंदनाने आपल्या प्रिय शिष्याला, भक्ताला, वत्साला वा साधकाला घडवतात, मढवतात, अलंकारित करतात. म्हणून सद्गुरू माऊली रूपाने माऊलीच होऊन आत्मसुखाचे बाळलेणे लेववीत असतात. त्यांना त्याचे प्रदर्शन करायचे नसते. गुरु माऊली बोटाने काजळ घालते, म्हणजे ज्ञानांजन घालते. अज्ञानाची काजळी काढून टाकते, टाळू घडते. त्यामुळे बाळाच्या जीवनातील टवाळी जाते व माऊलीच्या वरदहस्तामुळे तोल सावरला जातो. आपल्या प्रणवरूपाने प्रत्येक इंद्रियात असलेली वासनात्मक संकोचित प्रणवशक्ती अशा रीतीने पुलकित होते. ध्यानमग्न अवस्थेतील काकांचे बोलण्यातील मौलिकता मनोमय मौनाच्या स्पंदनातून उमटलेली प्रतीत होत होते. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधा तृषेचा अडदरू काहीच नाही. या ओवीचा गुढार्थ काकांच्या नुसत्या दृष्टिक्षेपात व अस्तित्वात तरळताना दिसला. हे निवेदकास जाणवले. नंतर काका नित्याप्रमाणे बोलू लागले तेव्हा त्यांच्या विचित्र विसंगत वाटणाऱ्या बोलण्यातील गूढ उकलू लागले. ते पुढे म्हणाले, माझे हे शिरकमल जाऊन कोणा बाईचे शिर माझ्या दडावर कुणीतरी आणून ठेवले आहे. या वैचित्रपूर्ण असंबद्ध उद्गाराचा अर्थ असा की काकांना त्यांच्या सद्गुरू कृष्णदेवांकडून प्रसाद रूपाने प्राप्त झालेला शिवशक्ती समावेशक भक्तियोग तो सद्गुरूंच्या सानिध्यात काकांनी अनुभवला. निजतत्व व निजबोध या अवस्थांचे धन घेऊन काकांची ही एक प्रकृती आपल्या संगतीद्वारे कृष्णदेवांनी तयार करून घेतली व त्यांना पूर्ण आशीर्वाद कृपाप्रसाद देऊन काही काळ अज्ञातवासात राहण्यास व तीर्थयात्रा करण्यास सांगितले. अज्ञातवासात असताना पुसे सावळीचे जंगलात एका फकिरी वेशात हिंडताना गावकऱ्यांना हा काका कधी मधी दिसत. त्यावेळचा त्यांचा वेश असा असे, डोक्याला वस्त्र बांधलेले, अंगात कुर्ता वा बंडी, आखूड नेसलेले धोतर व खांद्यावर पडशी. ते आपल्याच तंद्रीत असत व कोणालाही ओळख देत नसत. अशा एकांत अवस्थेत असताना कृष्णदेवांनी दृष्टांत देऊन
महाराष्ट्राबाहेर जाण्याचा काकांना आदेश दिला. स्वानंदाची व आत्मानंदाची प्राप्ती व अनुभूती आल्यानंतर हे तीर्थाटनाचे प्रयोजन काय, असा प्रश्न साधकाचे मनात उद्भवणे स्वाभाविक आहे. याचे समर्पक उत्तर व स्पष्टीकरण काकांनीच एकदा मोठ्या बहारीने सांगितले. त्या उत्तराचा सारांश निवेदकाने वर्णिला तो असा: गोकुळात गोपगोपिकांच्या व गवळीयांच्या घरात जाण्याची आज्ञा भगवान श्रीकृष्ण सवंगड्यांना करीत असत व स्वतः मात्र बाहेर एका बाजूला उभे राहत. गोपिकांच्या घरात जाऊन लोणी दूध दही घेऊन सवंगडी बाहेर आले की कृष्णाला मोठा आनंद होत असे. तो आपल्या सवंगड्यांना सांगायचा की आत कोठे काय आहे हे मी तुम्हाला सांगितले, ते तुम्ही घेऊन आला. आता बघता काय, आतून आणलेला प्रसाद आहे तो बाहेर उभे राहून वाट पाहणाऱ्या सवंगड्यांना द्या. सेवितो हा रस वाटितो आणिका. ही दुग्ध प्रेमावस्था. काकांनी कृष्णदेवांचे सानिध्यात ब्रह्मरस सेवन केला तो सर्वांना वाटण्याकरता. तीर्थाटनास जाण्याचा त्यांना आदेश यासाठी मिळाला होता. अशा तऱ्हेने या कुडीचे जे आर्त जीव वरील गोपाळांसारखे वाट पाहणारे उभे असलेले, तिष्ठत बसलेले, जे आपली जागा काही झाले तरी न सोडता उभे राहून डोळ्यात त्राण आणून म्हणत असतात, कै याईसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. अशीच अवस्था आतुरतेने वाट पाहणाऱ्या गोविंद काकांना मिळाली व तो ब्रह्मानंद रस वाटण्यास श्री गुरूंनी स्पर्श करून माझ्या हातात ते ताट दिले. गोकुळ हे असे एक भक्तांचे भक्तिपीठ, विश्रांतीस्थान की या भक्तांचा लळा पुरविण्यासाठी भगवान गोपाळ कृष्णाला तेथे यावे लागले व तो वास्तव्य करून आपल्या लीला दाखवू लागला. तद्वत काका गुरुवाज्ञेने उज्जैन, ओंकार, ममलेश्वर, नर्मदा तीर, भेडाघाट असे करत करत परत महाराष्ट्रात उतरले. नाथ संप्रदायाचे जे गोकुळ, त्या गोकुळाच्या वृद्धेश्वराचे जंगलात काका काही काळ वास्तव्य करून होते. वृद्धेश्वर हा परिसर सूक्ष्म शिवशक्ती दर्शन साधनेसाठी सुयोग्य व रम्य एकांताचा आहे. या ठिकाणी नवनाथांनी मोठा यज्ञ करून नाथ संप्रदायाचे पारंपरिक सूत्र धर्मनाथ, शंभुनाथ व गहिनीनाथांना देऊन आपण सर्वजण गुप्त झाले. त्याच परिसरात साधनेच्या काही काही विशिष्ट जागा आहेत. त्या मात्र परतत्वाशी संबंध असलेल्या सिद्धपुरुषांच्या सन्निधातच साधकाला लाभतात. त्या बाजूला डोंगरगण परिसर आहे. या भागात निवृत्ती गहिनीनाथ साधना कालात तेथे होते. तसेच महिंबा म्हणून ओळखला जाणारा एक भाग तेथेच आहे. त्यामध्ये एक प्रचंड 10 फुटी समाधी दाखवतात. तेथे मत्स्येंद्रनाथांचे वास्तव्य होते. या महात्म्यांनी जनकल्याणासाठी वृक्षामार्फत रसायने बहिर्मुखता व अंतर्मुखता आरोग्य साधनेसाठी सिद्ध केली व त्यांनीच लावलेल्या काही वनस्पती, काही वृक्ष यांचे अवशेष आजही दिसतात. अनादिकालापासून वड, पिंपळ, औदुंबर, शमी, मांदार, पळस, पांढरा पळस, तुळस, कडुनिंब व काही अनोळखे बेल या परिसरात इसवी सन 1940 सालापर्यंत तरी सिद्ध पुरुषांच्या सानिध्यात पाहायला मिळाले आहेत व तेथे त्यांनी साधनाही केली आहे. आजही रहदारीचा भाग सोडला तर काही भागात अशी प्रचिती येते. वृद्धेश्वराच्या या परिसरात श्री समर्थ रामदास स्वामी 12 वर्षाचे गायत्री पुरश्चरण केल्यानंतर काही काळ वास्तव्य करीत होते. तसेच दिनकर स्वामींनी येथे एक सुंदर राम मंदिर बांधले आहे. असे बरेच सिद्धपुरुष सद्गुरूकडून मिळालेले निजतत्व, ते बीज पचविण्यासाठी, ते उमलून येण्यासाठी, त्याचा रसास्वाद घेण्यासाठी, भोगण्यासाठी, त्याच्या रंगाने रंगून जाण्यासाठी ही जागा निवडीत असत व आजही ती निवडली जाते. असा त्या भूमीचा प्रत्येक कण अंतर्मुख झालेला, फुललेला आहे. ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाची पहिली ओवी तेथेच लिहिली गेली. नाथपंथीयांच्या ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील साधनेच्या भूमिकेचे वर्णन वृद्धेश्वराच्या परिसर भूमीशी तंतोतंत जुळते. अशा पुण्यभूमीतील वृद्धेश्वराचे मंदिरात इतिहासप्रेमी सर्वश्री नानासाहेब मिरीकर, रावसाहेब निसळ, श्रोत्री वकील व बागोगा कुकडे ही आध्यात्मिक तळमळीची मंडळी, कोणी सिद्धमहंत, संत महात्मे नगरमध्ये आले की त्यांचे दर्शनात जायचे, त्यांच्याशी आत्मचर्चा करायचे व आपल्या नगर जिल्ह्यातील वृद्धेश्वराचे आणखी काही महात्म्य त्यांचे सानिध्यात मिळते का असा प्रयत्न करायचे.
पुणे येथील पद्मावतीजवळील समाधीस्थ शंकर महाराजांनी संदर्भित जिज्ञासू मंडळींना वृद्धेश्वराचे महात्म्य पटवून देऊन परिसरातील एकांत साधनेची बरीच स्थळे दाखवली. त्या भक्तवृंदांमध्ये डॉक्टर धनेश्वर यांना अनेक अनुभूती वृद्धेश्वरी प्राप्त झाल्या होत्या. निवेदकाने साध्या दृष्टांताने असे दाखवून दिले व सांगितले, प्रचितीला आणून दिले की स्वयंपाक झाला, रससिद्धी पूर्ण झाली. पण ती निवण्यासाठी डायनिंग टेबलावर जसे आपण आणून ठेवतो किंवा भात शिजला तरी त्याची वाफ जिरण्यासाठी, भात मुरण्यासाठी काही वेळ खाली उतरवून ठेवतो, त्याप्रमाणे पूर्णत्वास पोहोचण्यासाठी व त्याचा पूर्ण आस्वाद घेण्यासाठी व त्याची प्रचिती आपणाहून दुसऱ्याला देण्यासाठी आस्तागायतही काही सिद्ध विभूती वृद्धेश्वरी साधनापूर्तीसाठी येतात व आपल्या साधकालाही तेथे प्रत्यक्ष आणतात व लिंगदेहाने त्यांना आणले जाते, असा त्या वलयातील लोकांचा अनुभव आहे. ही अनुभूती काही साधक बोलून दाखवतात तर काही अबोल राहतात. काहींच्यापर्यंत ही गोष्ट पोचते व काहींच्या बुद्धीत ही गोष्ट येत नाही. हा ज्याचा त्याचा प्रांत आहे. निवेदकाने पुढे सांगितले की श्रीकृष्ण देवांकडून काकांना मिळालेले निजतत्व आत्मतत्व पचविण्यासाठी, ते बीज उमलविण्यासाठी ते डोंगरगण भागात गहिनीनाथांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या 21 औदुंबराच्या वृक्षछायेत काही काळ राहिले होते. गुरुकृपेनंतर चित्तास स्थिरता येऊन आता ते आत्मज्ञान त्यांना मिळवावयाचे नसून मिळालेल्या ज्ञानाशी समरस होण्याचे आनंदात काका सदैव निमग्न राहत. ते ज्ञानपै बरवे जनी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. या अवस्थेपर्यंत काका पोहोचले होते व हे ज्ञान कोणाला तरी दान करावे, कोणाच्या तरी मनात उतरवावे, हातात द्यावे व संसारी जीवांचा उद्धार करावा, या श्रीकृष्ण देवांच्या आदेशावरून गहिनी गोरक्षनाथांच्या आशीर्वादाने पुनीत होऊन काका त्या पुण्यभूमीतून बाहेर निघाले. निवेदकाने सांगितलेला पुढील प्रसंग अत्यंत रोचक व रोमहर्षक असा आहे. एक दिवस संध्याकाळचा समय, रात्र चढत चालली आहे. बहुधा तो श्रावण सोमवारचा दिवस असावा, म्हणून काही भक्त मंडळी समवेत बागोबा कुकडे वृद्धेश्वराचे मंदिरात पूजेला व मुक्कामाला आले व तेथेच ते मुक्काम करून होते. बागोबा एकतानतेने वृद्धेश्वराची पूजा करीत असता मध्येच क्षणभर थांबून एकांतिक भक्तीने, काकुळतीने व समर्पण भावाने प्रार्थना करीत होते की आदिनाथांनी काही कृपा करावी व माझ्या मनीची सद्गुरू प्रभू भेटीची तळमळ पूर्ण करावी, सिद्धीस न्यावी व मला निजसुख प्राप्त व्हावे. अमाप संपत्ती, जडजवाहिऱ्याचा व्यापार, कुबेरासारखी संपत्ती असे असता काळाचा महिमा असा की सर्वनाश झाला व सद्गुरू भेटीची ओढ तृष्णा त्यांना लागावी हे क्रमप्राप्तच आहे. आपली निजप्रचिती, निजबोध ते बोलून दाखवत की कोणी स्वार्थी, कोणी खरे, कोणी खोटे बोलतो. जो तो आपापल्या स्वार्थाने लिडबिडलेला असतो, पण तो स्वार्थ तरी किती काळ टिकणार. जिकडे पाहावे तिकडे अंधारच अंधार, धन सुत दारा, अवघा मायेचा पसारा. अशा दीडमुख अवस्थेत आदिनाथांसमोर भजन करीत असता अचानक एक तेजपुंज पुरुष, अंगात बंडी, आखूड धोतर नेसलेला, डोई साईबाबांसारखे पांढरे वस्त्र बांधलेला, दाढी वाढलेला बागोबांना प्रत्यक्ष दिसला. त्या महापुरुषाची दृष्टीभेट झाल्याबरोबर ते स्तिमित होऊन विरघळले. त्यांच्या श्वासात काही आगळा वेगळा बदल त्यांना जाणवू लागला. त्या क्षणी काहीतरी असंबद्ध बडबड सापडला रे सापडला असे म्हणत ती व्यक्ती मंदिराबाहेर निघून गेली. तो दिव्य पुरुष म्हणजे काकाच होते. बागोबा मात्र एका निराळ्याच मनस्थितीत होते. ते सांगत आहेत की यांच्या विमनस्क मनात पूर्वजन्मीचा, पूर्वसंस्काराचा धागा जोडला जात होता, म्हणून काकांच्या मागोमाग जाण्याची त्यांची छाती होईना व तशी त्यांना इच्छाही होईना. बागोबा आजपर्यंत अनेक साधू सत्पुरुषांना भेटले व त्यांचे त्यांनी मनोभावे दर्शनही घेतले, परंतु काकांना पाहिल्याबरोबर त्यांच्या दिव्य व्यक्तिमत्वाबद्दल आपलेपणा वा ओलावा का निर्माण व्हावा, याचे उत्तर असे की यांचा व माझा पूर्वजन्मीचा ऋणानुबंध निश्चित आहे. बागोबांची अशी पूर्ण खात्री झाली. काकांच्या दृष्टीभेदाने, कल्पनेने जोडलेले हे नाते त्या रात्री संपूर्ण गळून पडले.
तुकाराम महाराजांचे अभंगात सांगावायचे झाले तर जन्माचे ते मूळ पाहिले शोधून असा शोध बागोबांना लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रीच्या अस्वस्थ अवस्थेतून कसेबसे सावरून बागोबा बहिर्दिशेला गेले. जवळजवळ स्वच्छ पाण्याचे टाके होते. त्या टाकीला ज्ञानवापी तीर्थ असे म्हणतात. टाकीच्या आजूबाजूला हिरवेगार अनेक वृक्ष पसरलेले होते. दृश्य रम्य व विलोभनीय होते. सकाळची 6-6:30ची सुप्रभात. सूर्योदय व्हायचा होता. इतक्यात रात्रीच्याच वेशात काका एका वृक्षाला सारखे दगड मारताना बागोबांना दिसले. हे दृश्य पाहिल्यावर ते आश्चर्यचकित होऊन विचार करू लागले व म्हणाले, बागोबा, अहो बाबा, झाडावर फळे नाहीत तर तुम्ही दगड का मारता? काका उद्गारले, फळे मला दिसत आहेत, तुला दिसत नाहीत, त्याला मी काय करू? तुला जर ती मी फळे दाखवली तर मी म्हणतो ते तू करशील. तुला जर ती फळे दिसली नाहीत तर तू म्हणशील ते मी करीन. असे म्हणून काकांनी त्यांना आपल्याजवळ बोलावले व वृक्षाच्या शेंड्यावर असलेली 3 फळे दाखवली. बागोबांना ती दिसली. सत्पुरुषाच्या दिव्यदृष्टीचे केवढे अचाट सामर्थ्य. पुढे संवाद असा झाला, काका, ही फळे एका फटक्यात तू तरी पाड, नाही तर मी तरी पाडून दाखवतो. बागोबा म्हणाले, हे कसं शक्य आहे? काकांनी ती 3 फळे एका दगडाचे फटकाऱ्याने पाडून दाखवली व पैज जिंकले. बागोबा आता मनात खूपच सावरले होते व काकांना आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी नाना तऱ्हेने याचना करू लागले. पाय धरू लागले, पण काका काही केल्या कबूल होईनात. योग्य वेळी येईन असे वचन मात्र दिले. पडलेल्या फळांपैकी काकांनी 2 फळे बागोबांना दिली व आता येथेच मुक्काम करून राहा, काही फलाहार करा असे सांगितले. माझा पत्ता वगैरे देऊन ठेवू का? मी आपली वाट पाहतो असे वारंवार बागोबा काकांना विनवित होते. तेव्हा काकांनी बागोबाचे घराचे सविस्तर वर्णन, आडवे तिडवे बोळ, घरातील बारीक सारीक तपशील सांगितला. मग मात्र बागोबा प्रेममय अवस्थेत काकांचा पाय घट्ट धरून स्फुंदू लागले. आपल्या नेत्रातील प्रेमाश्रू धारांनी काकांची चरणपूजा केली व हाच आपला गुरु, हा त्यांच्या बुद्धीला विश्वास पटला. तोच काका अचानक अंतर्धान पावले. भेटलेल्या सद्गुरूंचा वियोग झाला. या विरहावस्थेत बागोबांनी काही वर्षे वृद्धेश्वरी गुरुवाज्ञेनुसार साधनेत काढली. ती साधना म्हणजे सद्गुरू नामानुसंधान. साधनेने सगळ्या वैभवाकडे आपोआपच पाठ फिरली. अशा तऱ्हेने एका आध्यात्मिक उच्च अवस्थेत काकांसारखे बागोबा अंतर्मुख झाले. बागोबांच्या सेवेचा प्रत्ययच काकांची ब्रह्मस्थिती महती सिद्ध गती जनता जनार्दनी प्रकट होण्यास कारणीभूत झाली. याचे प्रमाण तुकोबारायांचे अभंगाने सिद्ध होते व येथेच काकांच्या कृपेचे दर्शन घडते. ज्याची त्याला पदवी इतरा न साजे, संतांना उमजे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, या विना चावटी करू नका काही सत्संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. असे वृद्धेश्वरापर्यंत पूर्णत्वास आलेले कृपेचे अमृतकण काकांनी बागोबांचे स्वाधीन केले. सद्गतीत स्वरात बागोबा उद्गारले, असा माझा सद्गुरू घेऊन आला. दान निजतत्व निजबोधू, हे प्राप्त झालेले दान तत्व तळी तळवटी जनकल्याणासाठी देण्यासाठी श्री सद्गुरूंचे आज्ञेवरून काका पुनश्च स्वगृही परतले. निवेदकाच्या स्मरणात असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुस्तवनातील एका ओळीची ओळख व वरील वचनाचे मर्म परमपूज्य काकांच्या तोंडून एका आगळ्या वेगळ्या स्पंदनाने लाभले ते असे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत. परमपूज्य काका पुणे मुक्कामी असताना असे घडले की शनिवार वाड्याचे बाजूने कोणाला तरी भेटून आम्ही काकांबरोबर येत होतो. विशेष म्हणजे त्यावेळेला सर्वश्री बागोबा, एकनाथ अयाचित, निवेदक, ओतुरकर व भाऊराव आठवले असे सर्वजण बरोबर चाललो होतो. त्यावेळेला सध्याचा बाजीराव रोड अतिशय लहान व अरुंद होता. आपटेवाडा म्हणजे आनंदाश्रम, लघाटेवाडा व गवत्या मारुती हा बळवंत चौकाचा परिसर. त्यावेळेचा एक चित्त थरारक प्रसंग निवेदकाने निवेदन केला तो असा. साधारण सकाळी 10-11चा सुमार होता. दक्षिणाभिमुखी मारुती समोरील हसबनिसांचे बोळातून अत्यंत उग्र व थोड्याशा
संतप्त अवस्थेत एक पोळ उधळत बाहेर आला. लोकांची एकच धावपळ उडाली. बाजूला व्हा, बाजूला व्हा अशा आरोळ्यांनी हलकल्लोळ माजला. पोळ इतका दिप्पाड होता की पाहता क्षणी कोणालाही वाटेल की तो 4-2 माणसांना सहज लोळवील व एखाद्या वेळेस काही लोक त्याच्या धडकीने प्राणालाही मुकतील, काही भुईसपाट होतील असे त्याचे अक्राळ विक्राळ रूप होते. काका आपल्या मुक्त उन्मनी अवस्थेत चालले होते. रस्त्यावरील गोंधळाकडे व अन्यत्र त्यांचे कुठेही लक्ष नव्हते. अंगामध्ये कोट, डोक्यावर तपकिरी रंगाची टोपी, कपाळभर बुक्का, गळ्याभोवती ओघळलेले जरीचे मळकट उपरणे अशा वेशात छत्रीचे टोक रस्त्यावरून फरफटत ओढीत चालले होते. देही असो निविधेही अशा अवस्थेत ते होते व आम्ही बरोबरची मंडळी त्यांचा तोलबिल जाईल तर त्यांना सावरण्याच्या दक्षतेने त्यांचे मागे चाललो होतो. पोळाच्या उधळण्याने काकांना आम्ही ओरडून म्हणालो, थांबा थांबा महाराज थांबा, पोळ समोर आला आहे. काकांचा हात धरून एका बाजूला ओढून भयभीत होऊन आम्ही उभे राहिलो. तेवढ्यात काका म्हणाले, अरे घाबरता काय, तो आडवा आकार आहे. हा स्वतःकडे अंगुले निर्दे करीत उभा आकार आहे. तो काही करणार नाही, तो आदिनाथांचा आहे. बघा आता माझ्याशी कशी सलग करेल ते. असे म्हणत आमचा हात बाजूला सारून काका पोळासमोर जाऊन उभे राहिले. पोळ कान डोळे फिसकारून शेपूट उंचावून कोणावर तरी आता उडी मारणार अशा पवित्रात उभा होता. तो काकांचे मुखाने एकनाथ महाराजांच्या एका गवळणीचे द्रुत सुरू झाले. हा हा म्हणता 5-50 लोक जमले व लांब उभे राहून आता काय भयंकर प्रकार होणार या आश्चर्याने स्तंभित झाले. काका ही गवळण अतिशय गोड मधुर आवाजात आळवू लागले. त्वचेची या राणा तेथे धाडू नको माना, तेथे नंदाचा कान्हा डोळा घाली तो गे माये, घन निळा सावळा डोळियाचा डोळा, प्राणाचा विसावा सखीये बाई. पोळाकडे हातवारे करून काका गवळण म्हणत होते. मंत्रमुग्ध होऊन जमलेली मंडळी हे सर्व पाहत होती. तो काही क्षणातच पोळ गायीसारखा शांत झाला. काकांनी मात्र एकटक नजर त्याच्या नजरेशी भिडवली होती. पोळाने स्वभावाप्रमाणे तेथेच उभे राहून विष्ठामूत्र केले. हे सगळे विस्मयजनक दृश्य पाहून ओतुरकर बरोबरच्या मंडळींना म्हणाले, आपण काय त्याचा तोल सांभाळणार, आपणा सर्वांचा तोल त्यांनी सावरला आहे. उभ्या असलेल्या मंडळींना मात्र सिद्धपुरुष काकांचे सिद्धत्व लक्षात आले व ते त्यांच्या दर्शनासाठी धावू लागले. तेवढ्यात काका मेहेंदळे वाड्यात पळून गेले. त्यांनी कोणालाही स्पर्श करू दिला नाही. नंतर मात्र आजूबाजूच्या ज्या प्रतिष्ठित दुकानदार मंडळींनी रेणुसे, गोखले वकील, कानगो सायकल मार्टचे मालक ही घटना पाहिली होती, त्यांनी काकांचे दर्शन घेतले. वाड्यात येऊन चहापाणी झाले. काकांचे ज्ञानेश्वर सुबोधिनीचे तासभर वाचन झाले. त्यानंतर कोणाच्या तरी गाडीत बसून काका निघून गेले. सद्गुरु कृपेचा योगिक भाव काय असतो, ही साक्षात्काराची संक्रमण प्रक्रिया कशी घडते याची ओळख पटवून देण्यासाठी सर्व श्री ओतुरकर व निवेदक यांची नेहमीच धडपड असायची. योगायोग गाठून बागोबांना रावसाहेब मेहेंदळे यांनी त्या रात्री अतिशय आग्रहाने मुक्कामास ठेवून घेतले. त्यांच्याबरोबर एकनाथ अयाचित हेही होते. सकाळच्या घटनेसंबंधी बागोबांशी आम्ही चर्चा करू लागलो व विचारणा केली की तो पोळ कसा शांत झाला व थांबला, याचा अन्योन्य संबंध कसा लावायचा, ही सद्गुरू प्रेरणा काय आहे, काही मंत्र साधना आहे, ही गुरुशिष्याची जोडी एकरूप अशी आहे. तेव्हा या घटनेचे स्पष्टीकरण आपणच सांगा. बागोबांकडून स्पष्टीकरण मागण्याचे कारण असे की काकांचे आणि बागोबांचे हास्य इतके एकरूप होते की काही हावभाव, बोलण्याची ढब, शैली हुबेहूब काकांसारखीच झाली होती. येथे एक गोष्ट लक्षात असू द्या की ती नक्कल नव्हती. बागोबा अत्यंतिक प्रेमळ व सदैव प्रसन्न असे दिसत. त्यांचे शिक्षण मराठी 4 इयत्तेपर्यंत झाले होते, परंतु इंग्रजी शब्द इतके भारदस्त वाचूक वापरत असत की उत्तम इंग्रजी जाणणाऱ्या माणसाला देखील त्यावेळी ते शब्द सुचणार नाहीत. याबाबत एकदा आम्ही त्यांना विचारले की हे असे शब्द तुम्ही कसे वापरता, तुम्हाला कसे आठवतात. बागोबा हसत म्हणाले, सद्गुरू माऊलीबरोबर कुठेतरी चहा बिस्किटे खाताना महाराज कधीतरी ब्रिटानिया, ग्लुकोज, हंटले, पार्मर्स अशी इंग्रजी नावे असलेली बिस्किटे खायला देत. ती पोटात गेल्यामुळे तेवढेच मला इंग्रजी येथे कामापुरते झाले, बस. नाहीतरी शब्द हा कामापुरताच असावा म्हणजे तो शब्द राहतो, बाकीची वरळणे. इतकी त्यांची विनोदबुद्धी व गुरुभाव होता.
हे सांगताना वर उल्लेखिलेल्या गवळणीच्या 2 ओळीतून सकाळच्या घटनेशी संबंधित आमच्या प्रश्नावरील प्रक्रिया त्यांनी स्पष्ट केली ती अशी: अक्षर लेवुनी तुझं परब्रह्म खेवासी आणिले. अरे बाबा, सद्गुरू हे नुसतेच गोविंद नव्हे, तर गोविंद या अक्षरामध्ये श्रीकृष्णाने विंधन केल्यामुळे ते गोनामी इंद्रिय आपल्या अधीन करून त्याचा संरक्षक आपण होऊन प्राणांत प्राणधैर्यात धैर्य वैराग्याला विवेकाची गाठ मारून शांतीचा अंकुर उद्भवून आईमधील मातृत्व देऊन अशा प्रत्येक गुणांनी आपल्या सानिध्यात ठेवून ते एक शिवार्चनच केले. तेथे एक पार्थिवच निर्माण केले व त्या पार्थिवातच प्राणप्रतिष्ठा करून ती एक विभूती बनवली. त्वचे घ्राणे दृष्टिक्षेपे पाऊल गाणे. जो जो जयाचा व्यापार तो प्रसादापर्यंत आणला व जो जसा जीव ज्या अवस्थेने दुःखाने संत भेटीस येतो त्या त्या अवस्थेने त्याचे दुःख निवारले जाते. आत्मानंदाच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या भजनाचा मार्ग त्यांना दाखवला जातो. हे श्रीकृष्ण परमात्म्याची सवंगडी विभूती. म्हणून मुरलीच्या मधुर नादानं सुंदान गोपींना लावले. मधुर ताकाची गोडी जिव्हेला कळाल्याबरोबर ते ताक न पिता तसेच मुखाट घेऊन आपल्या बालभक्तांच्या मुखात मुख घालून मुखामाजी घाली तसे देव काही भक्तराजांना आलिंगन देऊन कालिया मर्दनासारखा पायाने स्पर्श करून देवांनी स्वस्वरूपाकडे वळविले. दिसण्यास सगळेच विसंगत व विचित्र, पाहण्यास सगळेच वेगळे, परंतु ज्याच्या त्याच्या अवस्थेप्रमाणेच ते चित्र उलटून दिले. असेच त्या दृष्टीभेदाने त्या पोळास काकांनी उभे केले असे जमलेल्या लोकांना दिसले, परंतु तेथे करणे न करणे काहीच नाही. हा चैतन्याचा चैतन्याशी विलास आहे. ही दैवी संपत्ती आहे. हे आपोआपच घडत असते, पण चमत्कार हा शब्द मात्र आपल्याला चिकटून जातो. हे पहा, काही वेळा डॉक्टर नाडी बघतो, छातीला स्टेथोस्कोप लावून तपासतो, हातापायाचे सांधे लहानशा हातोडीने मारून निदान करतो. ही जशी डॉक्टरी निदान करण्याची प्रक्रिया, तशी ती विभूतींची प्रक्रिया. डॉक्टरांनी आपला बोर्ड लावलेला असतो, त्यामुळे रोगी निर्धास्तपणे जाऊन आपली प्रकृती तपासून घेतो. येथे मात्र सगळे निराळे आहे. भवरोग निवारणारे डॉक्टर वेगळे आहेत, त्यांचे जवळ बोर्ड नसतो. येथे विवेकी पारखी साधक मात्र पाहिजे व तो सर्वस्वी देहबुद्धीचा नसावा. काकांच्या अंगी मुरलेल्या दैवी संपत्तीचे लेण्याने घडलेली अशीच एक विस्मयकारक घटना वानगी दाखल बागोबांनी सांगितली ती अशी: आपणास संतती नाही म्हणून सर्व उपाय करून हारल्यावर एक आत्यंतिक दुःखी जोडपे काकांकडे आले. हे सिद्धपुरुष तरी काय सांगतात पाहू, नाहीतर दोघंही विषारी औषध घेऊन इहलोकाची यात्रा संपवू. इतक्यात एका टोकाला जाऊन ते काकांच्या खोलीत घुसले. त्यांची ही मनस्थिती काकांनी आधीच ओळखली होती. ते दोघे आत येऊन वाकून नमस्कार करू लागताच काका म्हणाले, मरू नका मरू नका, शेवटच्या क्षणाला इकडे आलात आहे, तुमच्या आईबापाचे थोडे पुण्य देऊन टाकतो. असे म्हणून त्या बाईच्या पृष्ठभागावर चापट्या मारून पाठीत थपडा देऊन तिचे गालगुच्चे काढले. त्या गृहस्थाचेही अंगठे व टाचेचे वरील भाग दाबले. तोच तो मोठ्याने ओरडला, दोघांनाही ताबडतोब निघून जा येथून, जा फळा, झाले तुमचे काम. असे म्हणून काकांनी त्यांना हकलून दिले. काकांचे कृपा प्रसादाने त्या दाम्पत्य संतती झाली. हे दिसायला सगळे वैचित्र्यपूर्ण पण असायची योग प्रक्रिया. म्हणून काकांच्या बाबतीत लोकांमध्ये काही गैरसमज असायचे. त्याची त्यांना खंत नव्हती न परवा नसे, कारण जो अमृत प्यायला आहे तो विषयाच्या कांजीकडे येईलच कशाला. पण हे कळाले तर असे हे अक्षरदैवी संपत्ती लेखन खेवासी आणले. भागोबा पुढे सांगू लागले की एकदा आध्यात्मिक आवड असलेल्या भक्तांना असा प्रश्न निर्माण झाला की काहींना काही खडतर तपस्येतून जीवांना जगावे लागते. काही जगीरूढ लौकिक जैसा असे लौकिक जीवन जगत असूनही प्राप्त अवस्थेत आनंदाने समाधानाने असतात, तर काही अवधूतासारखे पिशाच्या वृत्तीने हिंडत फिरत असतात. या विविध अवस्थांचा सांगोपांग विचार काय असतो तर गुरुतत्व, संततत्व, गुरु, सद्गुरू, स्वामी अथवा नाथ
या सर्व स्थिती अवस्था त्या अनिर्वाच्य सुखानंद आध्यात्मिक अवस्थेतील विभूती असतात. तसे काका ही एक विभूतीच आकारास आलेली होती, म्हणून त्यांचे बोलणे, चालणे, वागणे दिसण्या पाहणाऱ्याला विचित्र व विसंगत वाटणे स्वाभाविक होते. परंतु त्याच्या मुळाशी चैतन्य भावच होता. मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे जो पार्थिव देह आहे तो पार्थिव आकार शिवलिंग अथवा गणपती काही असो, तेथील सर्व गुण काढलेले असतात. ती एक मृत्तिकाच बनलेली असते, म्हणजे तेथे आई वडिलांपासून मिळालेले जे मानवी रूपी शरीर त्यातील सर्व गुण वासनादी मलिन अवस्था स्वच्छ करून तेथे सद्गुरू आपल्या प्राणाची त्या आकारावर प्राणप्रतिष्ठा करतात. म्हणून त्यांचा प्राण प्रणव बनतो, जीव शिव बनतो, त्यांचे धैर्यरूपी मन डोंगर बनते. असा पंचज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियात ही प्राणप्रतिष्ठा करून जे प्रकाशमान प्रेममुद्रित असे सद्गुरू ही घडवलेली चैतन्यमय मूर्ती आपल्याला देतात, म्हणजे प्रकट करतात. तेच काका. काकासारख्या विभूती संत ज्यांनी प्राणप्रतिष्ठा केली ते सद्गुरू म्हणून हा संत कुळीचा राजा. संत ही कुळी आहे, त्याची मुळी भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतील 21व्या अध्यायात म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात, म्हणून निगा पांडवा मूर्तीचा मेळावा करुनी त्यांची आगावा धावतू आलो. ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी 89. जे शब्दे विण संवादिती अशी विभूती होते काका. ही मूर्ती तयार करण्यासाठी श्रीकृष्णदेवांनी ही एक अवधूत परंपरेतील मेळणीच्या योगाची प्रक्रिया काकांच्या रूपाने प्रकट केली. असेच एकदा काकांच्या सानिध्यात असता काका उद्गारले की समोरच्या साधकावर स्पंदने संक्रमित करावायची, तर पार्थिव प्राणप्रतिष्ठा करताना जसे पृथ्वी तेज प्राणवायू अशी आपल्यातील शक्ती आपण मंत्राने संक्रमित करतो, तसे समोरच्या साधकावर दुःखी जीवावर काका कृपा संक्रमित करत असत. म्हणून ते कधी कोणाच्या डोळ्याला हात लावीत व लगेच तो हात आपल्या डोळ्याला लावीत, कोणाचा हात हातात घेत आपल्या गुडघ्याला स्पर्श करीत, कधी कोणाच्या नाभिकमलाला हात लावीत. अशा वेळी त्यांची दृष्टी मुळी चैतन्यमय असल्यामुळे स्त्री पुरुष नर नारी कुमार कुमारी बाल वृद्ध हा अवस्थाभेद त्यांना मुळीच दिसत नसे. येथे एका गोष्टीचा संदर्भ म्हणजे लेखनाचे व निवेदनाचे स्थलकाल दिल्यास वाचकांना परमपूज्य काकांशी जवळीक साधण्यास उपयुक्त होईल असे वाटते. लेखक व निवेदक म्हणजे योगी ज्ञाननाथजी संगम बंगल्यावर एका स्वतंत्र अध्यात्म मंदिरात बसत व काकांच्या भव्य तैलचित्रासमोर उद्बत्तीचे स्मरणगंधात त्यांच्या आध्यात्मिक क्रमिक विकास साक्षित्वाने साक्षेपाने व सौदाहरण निवेदित. लेखक टिपणे घेत असे. निवेदन प्रातः दुपारी झाले. असेच निवेदन चालू असता अचानक श्री दत्त संप्रदायातील एक अनुभवसंपन्न अधिकारी सत्पुरुष व श्री ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक श्री मामा देशपांडे, श्री वसौ तापडिया जवाहिरे यांच्यासह आले. ते काकांच्या फोटोसमोर उभे राहिले. संत साधकाला सूचक संदेश कसा सांगतात, कसा कळतो ते काकांच्या अल्पशा सत्संगाने श्री मामांनी भावना विभोर होऊन सांगितले. त्यांचा पुनः प्रत्यय श्रोत्यांना लाभला. ती घटना अशी. मामा म्हणाले, सालाबादप्रमाणे पंढरीच्या आषाढी वारीला जाताना काकांचे दर्शनास मुद्दाम गेलो. ती सायंकाळची वेळ होती. मी नित्यसंध्या करतो हे काकांना माहीत असल्यामुळे त्यांनी सायन वंदनाची तयारी करून ठेवली. मी संध्या करीत असता माझे मनात श्री ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील काही योगमुद्रेबाबत गूढ उकलून घ्यायचे होते. पण काकांशी याबाबत कसे बोलावे व बोलावे तर कसे असा विचार येताच काका माझे मागे येऊन उभे राहिले व म्हणाले, तुमचे संध्यावंदन चालू द्या. हे बघा आमच्या घरातले देव असे म्हणून देवातील मारुती उलटा धरून म्हणाले, हा पहा मारुती शीर्षासन करतो आहे. व गणपती आडवा ठेवून म्हणाले, हा पहा गणपती गणराज शवासन करतो आहे. निवेदक पुढे म्हणाले, ही काकांची कृती सामान्य माणसाला समजणारी नाही.
परंतु मामा अधिकारी पुरुष असल्यामुळे योग प्रक्रियेतील मुद्रांचा त्यांना हवात असलेला उलगडा झाला. अत्यंतिक आनंदी व प्रसन्न अवस्थेत ते काकांना भेटल्यावर म्हणाले, आजच्या संध्येत संदेह निरसन झाले. विभूतीच्या हालचालीतील विगूढ तत्व अन्य सामान्य जनांना न कळाल्यामुळे काकांचे अंगचे असामान्यत्व त्यांना कळाले नाही व अद्यापही कळत नाही. फक्त अधिकारी साधकांनाच कळते. त्या खुणा पारखीत जाणे. निवेदक म्हणाले, असेच एकदा मेहेंदळेवाड्यात काका अचानक उद्गारले, रावसाहेब, आज मी बरोबर येताना खिशात कुठेतरी एक काजवा गेलाय. असे म्हणत हॉलमध्ये गोल फेरी मारून अक्कलकोट स्वामी महाराज, माणिक प्रभू, जय कृष्णमूर्ती, शंकर महाराज यांचे फोटोला हात लावत लावत म्हणाले, हा एक मेळावा आहे, मेळावा. व गोड हास्य करीत बैठकीवर बसले. आम्ही भक्तवृंद हे सगळे पाहत होतो. श्री ज्ञानेश्वरीचे वाचन रावसाहेब करीतच होते व काका अतिशय बहारीने मधून एखाद्या ओवेवर बोलत होते. अकस्मात लाईट गेले. त्याबरोबर क्षणभर विरस झाल्यासारखे वाटले. तेवढ्यात त्या अंधारातही काका खाली लोवी म्हणाले, ऐके प्राणाचा हात धरुने, गगनाची पाऊठी करुने, मध्यमेचेनी दादरा हुने, हृदयादी ते कुंडलिनी जगदंबा. असे म्हणतोपर्यंत काकांच्या भ्रुकुटीतून काजव्यासारखे दर्शन घडले व त्या लुकलुकत्या प्रकाशातही सर्वश्री रावसाहेब, श्रीवसौ ओतुरकर व डॉक्टर बेलसरे यांनी ओवीची प्रत्यक्ष दर्शनाची अनुभूती घेतली. काही क्षणात पूर्ववत लाईट आले. ही योग प्रक्रिया व त्याचे स्पष्टीकरण श्री ज्ञानेश्वरी सुबोधिनीत तो साक्षी प्रकाशू नारायण असा केलेला आहे. अशा त्या उत्तुंग परमविदेह अवस्थेत काकांनी श्री ज्ञानेश्वरी सुबोधिनी, ज्योती ज्योती, सामोपचार परिहार, हरिहर भेट, हरिपाठ सांगाती व ज्ञानेश्वर प्रशस्ती ही ग्रंथरचना फलटण मुक्कामी स्थिर होऊन श्री सद्गुरू कृष्णदेव व श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या आज्ञेने व कृपा आशीर्वादाने साधकांना, सिद्धांना, उपासकांना व संसारी जीवांना मार्गदर्शनार्थ करून ठेवले आहे. बऱ्याच वेळेला काही वाचक व साधक यांचेकडून असे बोलले जाते की काकांचे ग्रंथ कळत नाहीत. यावर काका नेहमी असे दृष्टांतांनी सांगत की इंग्रजी, मराठी लघुलिपी एक स्वतंत्र लिपी आहे. ज्याला स्टेनोग्राफी शिकायचे आहे त्याने त्या क्लासमध्ये, ज्याला गणित शिकायचे आहे त्याने संख्याशास्त्र व आकडे ज्ञानाचा विचार करावा. ज्याला डॉक्टर व्हायचे असेल त्याला बेडूक कापताना किळस वाटता कामा नये. वाटेल त्या रोग्यासमोर जाण्याची त्याने तयारी दाखवली पाहिजे. मला संसर्गाने रोग्याचा रोग होईल म्हणून तो रोग्यासमोर गेला नाही तर तो डॉक्टर कसला. तेव्हा श्री ज्ञानेश्वरी ही सुद्धा एक स्वतंत्र लिपी भाषा आहे. एकनाथी भागवत ही सुद्धा भागवत संप्रदायाची विशिष्ट भाषा आहे. तेव्हा आपल्याला स्वसुख मिळवून घेण्यासाठी आपल्याला काय नेमके हवे ते संतांच्या जवळ जाऊन सेवाभावाने, सद्गुरूची मनोभावाने सेवा करून त्यांचेकडून आपण आपले दालन शोधून घ्यावयाचे आहे. म्हणून काका नेहमी म्हणावयाचे की तुकाराम महाराजांचे वचन ध्यानात ठेवा. लापनिके शब्द ना तुडे हा देव, मनीचे गुह्य भाव स्वच्छ बोला. तुका म्हणे आम्ही मांडलेले दुकान, देतो मोले विण सर्व वस्तू. असे हे भक्तीचे भांडार काका फलटणमध्ये मांडून बसलेले होते. राजे राजबड्यांपासून ते रस्त्याच्या झाडूवाल्यापर्यंत. जो जयाचा भाव तया ते देव सन, मज बापे दिदले भातुके, ठेविले जतन करूया. असे काका त्यांच्या श्रीगुरु कृष्णदेवांनी दिलेले भक्तीचे प्रसादाने भरलेले ताट मुक्त हस्ताने देत होते व आजही त्या कृपा प्रसादाचा लाभ भक्तांना होत आहे. देहबुद्धीने भगणाऱ्याला विपरीत वाटे हा स्वभाव आहे. पण सत्संगाने प्रियत्वातला नित्यमुक्त असा ब्रह्मानंद काकाचे संगतीत प्रत्येकाला आल्याविना राहत नसे व नाहीच. समाधी घेण्यापूर्वी 1.5-2 महिने काकांची व निवेदकाची भेट झाली होती. त्या भेटीत काकांनी काही सांकेतिक शब्द उच्चारल्याबरोबर निवेदक व बरोबर असलेल्या निवडक भक्तांचे मन थोडे चलबिचल झाले. काका उद्गारले, आता आवरावर चालली आहे. पुन्हा ओरडून म्हणाले, आता स्तब्ध स्तब्ध. आम्हाला पाहताच निरागस बालकासारखे दोन्ही हात वर करून
त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पण काहीशा क्षीण आवाजात म्हणाले, या या. त्यावेळच्या त्यांच्या मुद्रेत त्यांनी असे दाखवून दिले की अणू हुनी थोकडा तुका आकाशा एवढा. त्यांच्या बैठकीचे खोलीत आम्ही बसलो. तेथे रावसाहेब मेंदळे यांचा एक जुना फोटो होता. तो आजही त्याच खोलीत आहे. त्याकडे बघून गहीवरून म्हणाले, प्रियत्वाने रावसाहेबांची फार आठवण होते, तशी बागोबांची. त्यांचे अस्तित्व गतस्मृतीला एक उजाळा देऊन जाते. असे म्हणून त्यांनी लगेच बोलणे बदलले. संदर्भ तोच होता, सूचक संकेत तेच. प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाले, कशी काय झाली मॅच? खेळाडू धावपट्टीवर येतो, खेळतो. जेवढा दम असेल तेवढी फटकेबाजी करून धावा काढतो. त्यातही प्रेक्षकांना आपली कलाकुसर दाखवतो. बॉल टाकल्यावर झेलून आऊट होणे चांगले. स्टंप मारून वा उडविण्यात काय मजा आहे? हा चेंडू फळीचा खेळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून तो श्रीकृष्ण देवांपर्यंत आम्ही खेळत आलो. हाच खेळ सर्व संत मंडळी समवेत खेळत राहावयाचा आहे. खेळाला अनुलक्षून एक गोड अभंगाची ओळ जाणत्या तन्मय अवस्थेत म्हणाले, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे. पुढे अशी मार्मिक पुस्ती काकांनी जोडली की खेळ खेळ म्हणून खेळायचा, खेळाला भ्यायचे नाही. असे अभयदान सिद्धसंत श्री सद्गुरूंकडून सांसारिक जीवानी या खेळात मिळवायचे आहे व असते. अधिकार परत्वते ते मिळतेच मिळते. नैतिक तपश्चर्या, श्रद्धा, उपासना मात्र हवी. या छोट्याशा पुस्तीतील मर्म समजले, वर्म कळाले व कर्म उमगले. निवेदक पुढे म्हणाले, यावेळेस माझी पत्नी बरोबर होती. तिला काका एकदम म्हणाले, तुझा अजून बराच खेळ व्हायचा आहे. त्यावेळेस सौंचे मनात उपवर कन्येचे विवाहाबद्दल सूक्ष्म वादळ होते, पण काकांना त्या बाबतीत काही विचारावे असे मात्र वाटत नव्हते. काकांनी मात्र तो संकेत जाणला व त्या बाहेर येतात तोच एक तिळगुळाची वडी त्यांच्या हातावर ठेवली व सांगितले, तिळगुळ घ्या, गोड बोला. आहेत गोड बोले आहेत. नुसतेच नावाने गोड बोले नाहीत, तर ते तसेच गोड पण आहेत. आनंदाश्चर्य आहे की काकांच्या कृपाप्रसाद भविष्यवाणीने गोडबोलेच जावाई म्हणून मिळून आज सर्व गोड आणि आनंदी आनंद आहे. काकांनी होकारार्थी मान हलवली व एकदम उद्गारले, प्रकृती आत आहे, पुरुष बाहेर बसला आहे. एवढ्यात काही मंडळी काकांचे दर्शनासाठी आली व आम्ही ती सौ मामींना म्हणजे काकांच्या पत्नी मामी म्हणून ओळखल्या जात भेटण्यास आत गेलो. त्यांचे प्रकृती स्वास्थ्य वगैरे आस्थेने विचारपूस केली व नमस्कार करून उभा येता त्यांचे जवळ बसलो. मामींना उद्देशून निवेदक म्हणाले, मामी, काकांची आवराआवरीची भाषा ऐकताच मनाला एक निराळी जागृती आली. 3 तपांचे आयुष्य ज्या सिद्धपुरुषाच्या निकट सानिध्यात पत्नी सहधर्मचारिणी या नात्याने स्वधर्माने उभे आयुष्य समर्पित भावनेने व निष्ठेने काढले, त्या माऊलीजवळचा प्रेम परिवल आम्ही अनेक वेळा अनुभवला आहे. येणाऱ्या भवितव्याची चाहूल त्यांनाही लागली होती व त्या काहीशा सावध झालेशा दिसल्या. आम्ही केव्हा आलो, कसे काय चालले आहे वगैरे चौकशी केल्यावर त्या म्हणाल्या, महाराजांची प्रकृती अलीकडे जरा अस्वस्थ असते, त्यामुळे त्यांची धावपळ कमी होत चालली आहे. आम्ही उत्तरलो, काकांच्या धावपळीचे काही क्षण आम्हीही पाहिले आहेत. मध्यंतरीचा ऊन सावल्यांचा खेळही आम्ही काहीसा बघितला आहे. काका म्हणत असत, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टिरफाटे. निवेदक पुढे म्हणाले, मामी, तुम्ही खूपच निरनिराळ्या अवस्थांतरात काकांना साथ दिलीत व देतही आहात. त्यावेळेचे आयुष्य जे संसारातील सुखानंद लुटण्यात जावयाचे, त्यावेळी काकासारखीच तुमची मोठी तपस्या, असे म्हणून सौने ती सौ मामींची ओटी भरली. त्यावेळी मामी 4 शब्दात सर्व काही सांगून गेल्या. मामी म्हणाल्या, आपण म्हणालात ते सर्व खरे आहे, पण असे पहा की दीपावलीतल्या पणत्या 4 दिवस उजळतात, पुन्हा वर्षभर दिसत नाहीत, पण निरांजन हे देवाजवळ व तुलसी वृंदाजवळ अखंड तेवत असते. तशी आमच्या आयुष्याची पणती होऊ न देता महाराजांनी आपले कृपेने आमचे जीवन तुलसी वृंदावनाजवळील अखंड निरांजन केले आहे. ऊन सावल्यांचे मार्गावर ते सावली झाले. असा आमचा संसार बाह्यतः ओबडधोबड दिसला तरी अंतरी तो सुखाचा झाला.
तुम्ही घरोबाच्या प्रेमाच्या नात्याने म्हणून 2 शब्द बोलले बरं. आम्ही काकांचा व मामींचा निरोप घेतला. जाता जाता काकाने अखेरचा संदेश दिला. हरिपाठ हरिपाठ बाप्या हरिपाठ, ज्ञाननाथ हरिपाठ. निवेदकास परमपूज्य काका प्रेमाने बाप्या म्हणत असत. प्रकृती आत आहे, पुरुष बाहेर बसला आहे. वर उल्लेखिलेल्या काकांचे या वचनातील स्थलदर्शक व अध्यात्म सामर्थ्यदर्शक ती सौ मामींचे बाबतीतील ही एक हृदय आठवण संस्मरणीय ठरली. काकांनी समाधी घेतल्यावर मामी बरोबर 100 दिवस मागे राहिल्या. तसे काकांनी त्यांना एकदा सांगितले होते, मामींचा अग्निसंस्कार झाल्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण सत्य हे आहे की त्यांचं सौभाग्य अलंकार म्हणजे काचेच्या बांगड्या सापडल्या. याचाच अन्वयार्थ मामींचे सौभाग्य अखंड होते. काकांचे प्रकृतीमधील पौरुष अमर व अखंड होते हे प्रकृतीचे मिशाने सिद्ध झाले. हरिपाठावर काकांची विशेष प्रीती होती हे मागे सांगितलेच आहे. हरिपाठातील 12 खडी वाचणारे सर्वसामान्य जन, परंतु काका हरिपाठातील शब्दांच्या भावाची 12 खडी वाचताना इतके तन्मय होत असत की रोजचा हरिपाठ चालू असता भजन विठोब्बा रखमाई जय जय विठोब्बा रखमाई टाळ नसतानाही हाताच्या मुठीत जणू टाळ निनादत आहे तशा एकात्म आविर्भावाने भजन आळवून आळवून सांगून म्हणत असताना साक्षात पांडुरंग विठ्ठल साक्षीत्वाने उभा करीत. हे दृश्य लेखक, निवेदक व अनेक हरिपाठ भक्तांनी पाहिलेले आहे. काकांच्या मुखातून हरिपाठ ही 4 अक्षरे बाहेर पडली व पडत असत ती अफाट दैवी सामर्थ्य घेऊनच. याची साक्ष पटवणारी लेखकाची आठवण आश्चर्यकारक व गुरुप्रसादाच्या खुणेची खूण कायम लक्षात राहणारी आहे. लेखकाने निवेदन केलेली आठवण अशी. मला MA होण्याची तीव्र इच्छा होती. द्रव्यार्जन करून विद्यार्जन करता करता बराच काळ गेला व अडचणी आल्या. MAचा रितसर कोर्स 2 वर्षाचा असतो. पहिल्या वर्षी 4 पेपर व पुढील वर्षी 4 पेपर. परंतु उद्दिष्ट गाठण्याला अगोदरच खूप उशीर झाल्यामुळे 1 वर्षातच 8ही पेपर देऊन परीक्षा देण्याचा मी निर्णय घेतला. 6 प्राध्यापक, हितचिंतक, मार्गदर्शक, शिक्षणतज्ज्ञ यांनी विषयांची व्याप्ती, तदनुषंगिक प्रचंड अभ्यास व माझी नोकरी लक्षात घेऊन माझे निर्धारापासून मला परावृत्त होण्यासाठी समजूत घातली. सर्व बाजूंनी विरोध होत होता. वस्तुस्थिती लक्षात घेता परिस्थितीशी सामना बिकट होता. त्यामुळे इकडे आड व तिकडे विहीर. धड सोडवेना व धरवेना अशा व्याकुळ विवंचनेत मी होतो व ते सहज स्वाभाविक होते. अशा वेळी सद्गुरू वाचोनी सापडेना सोय या वचनाची आठवण झाली व मी तडक फलटण घातले. परमपूज्य काकांना सद्गद अंतःकरणाने अभिनंदन करून सर्व हकीकत सांगितली. निमिषार्धात अर्धोन्मिलित नेत्रांनी माझ्याकडे कृपाकटाक्ष टाकून म्हणाले, हरिपाठ खिशात ठेवून पेपर लिहावे. या ऐकताच थोडा धीर आला. पण त्यांच्या अमोघ वाणीने अतुल सामर्थ्य व चराचरावर तुझीच सत्ता असा अधिकार याची पूर्ण जाणीव न आल्यामुळे मनात आले की अभ्यास घट्ट झाला असेल तर यशाची आशा खिशातील हरिपाठ काय करणार. परंतु काकाचे कृपाशीर्वादाने परीक्षेचे 8ही पेपर निर्विघ्नपणे पार तर पडले व ठरलेल्या तारखेस निकालाची आतुरतेने वाट पाहता पाहता सुयश मिळाल्याने आनंदाला पारावार राहिला नाही. या घटनेवर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण ही सत्यानुभूती आहे. सद्गुरू काकांचे मुखातून आलेले 4 शब्द हरिपाठाचे सामर्थ्य मनोमन पटले. हा गुरुकृपेचा महिमा. तो एक संस्मरणीय हरिपाठाचा शेवटचा दिवस. परमपूज्य काकांची व निवेदकाची ती एक स्थूल मानाने अखेरची भेट. निवेदक पुढे सांगू लागले की मी अनेक वेळा काही ना काही निमित्ताने ज्या ज्या वेळी फलटणला जात असे व जातो त्यावेळी काकांची भेट आवर्जून घेत असे व घेतो. कारण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माझ्या जीवनास ज्या काही सिद्ध सत्पुरुषांचा स्पर्श झाला त्यामधील काका हे की ज्यांच्याशी बरीच जवळीक झाली होती. क्षेमकुशल समाचार झाल्यावर काकांनी तुकाराम महाराजांच्या हरिपाठातील शेवटचा अभंग म्हणण्यास सुरुवात केली. इतके करी देवा ऐका हे वचन, समूळ अभिमान जाळी माझा.
इतुके करी देवा ऐका हे गोष्टी, सर्व समदृष्टी तुझ देखे. इतुके करी देवा विनवितो तुझ, संत चरण रज वंदी माता. इतुके करी देवा ऐके हे मात, हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री. भलतिया भावे तारी पंढरीनाथा, तुका म्हणे आता शरण आलो. हा मी ऐकलेला काकांच्या तोंडचा शेवटचा अभंग. मी काकांना प्रश्न केला की आज तुकाराम महाराजांचा अभंग का? नेहमी आपण ज्ञानदेवांचा हरिपाठ सर्वांना म्हणावयास सांगता साधना म्हणून, मग आज आपण तुकाराम महाराजांचा अभंग का म्हणता? तेव्हा काका म्हणाले, अरे माऊलीचा हरिपाठ आहेच आहे, पण आणखी 4 सिद्धांनीही हरिपाठ करून ठेवलेले आहेत. ते म्हणजे तुकाराम, एकनाथ, निवृत्तीनाथ, नामदेव आणि 5वा ज्ञानदेव, म्हणून पंचरत्नी हरिपाठ. हे ज्याच्या त्याच्या अवस्थेप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि ही पंचमहाभूते या सगळ्यावर या प्रत्येक हरिपाठ करत्या सिद्धाचा मार्गदर्शक कृपाहस्त असतो. असे हे देवाचे द्वार आहे. काका काहीसे तन्मय अवस्थेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, जेथे प्रभुसत्तेचे दर्शन होते व जेथे प्रभूही भेटतो व आपल्यापदी बसवून समरसतेचे सुख भोगवितो, असे म्हणून माझ्या पाठीत थापट्या मारीत म्हणाले, ऐकलेस का? प्रभू सत्तेसकट माझा सद्गुरू श्री कृष्णदेव मला भेटतो बरं. पंचरत्नी हरिपाठाची महती काकांनी पुढे अशी सांगितली की एकदा सद्गुरूला विनंती आहे, एकदा प्रभुसत्तेला विनंती आहे. अशी सद्गुरुसत्ता आणि शिष्यांची भावावस्था या दोन्हींचा समावेश या पंचरत्नी हरिपाठात आहे. श्रद्धापूर्वक जो जो साधक या हरिपाठाचे वाचन, मनन, चिंतन, स्तवन करील त्याला त्या ठिकाणी वरची प्रश्नोत्तरे मार्गदर्शक खचितच होतात. यासाठी जीवाला, साधकाला संत सिद्ध सद्गुरू अपैसेच वाटतात. त्यांनी मात्र आपल्या ठाईची बैठक सोडू नये. काका पुढे प्रमाणे देऊन ग्वाही देतात, माऊलेचे संतांचे प्रकट गुह्य पहा, नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी. ही ठाईच बैसोनीची बैठक किंवा ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मग ज्ञानोबा माऊली जनहित संदेश देऊन सांगतात, नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी. बैसोनी म्हणजे आपोआपच साधक अंतर्मुख होतो व एकदा त्याला निजभावाची, आत्माराम बोधाची, आत्मतत्वाची गोडी कळाली म्हणजे तो भावच आनंद, ब्रह्मानंद भोगत असतो. येथे त्याला कोठलाच खटाटोप करण्याची जरूर नसते. म्हणून मी माझ्या परात्पर सद्गुरूंना, श्रीकृष्णदेवांना अखेरची प्रार्थना विनंती करतो आहे. कारण तो सद्गुरू आहे आकाशा एवढा, आणि त्या आकाशाचे वैभव भोगण्यासाठीच त्यांनी मला कळस केला आहे. कारण कळसच गगनाचे वैभव भोगीत असतो. सारांश अधिक स्पष्ट करता करता काका म्हणाले, हे बघा, ऐहिक क्षणभंगूर जीवनाची किळस ज्याला येते तोच कळस होतो. म्हणून बाबा रे, आता मला आत बाहेर होणे जाणे नाही. व्यक्त अव्यक्त अशी ही प्रभुसत्ता चाललीच आहे व असते. हिचा सर्व अंगांनी भोगभोगी भोग्य भक्तभाव टाकून मी चिंचोळा झालो. एवढी मोठी उत्तुंग अवस्था, विक्रमी अवस्थांतर व सुख प्राप्त करून देणारे हे ज्ञानदेवाचे द्वार, हेच पंचरत्न आपल्या पंचेंद्रियात प्रकाशत आहे व असते. म्हणून आता जे होईल ते कळसाचे दर्शन. या सर्व गुह्य तत्वस्पर्शी स्पष्टीकरणाने काकांना काय म्हणायचे ते मी समजलो. परिणाम गोड व्हावा या संत वचनाचे सार म्हणून काका पुढे म्हणाले, झाला जीव शिवाचा काला, तो सुद्धा या हरिपाठातच आहे. असे म्हणत आपल्या खिशातून शेंगदाणे व मुरमुरे काढून माझे हातावर ठेवले. हीच गोविंद काकांची आकारमनातील शेवटची भेट. व त्याचवेळी त्यांनी आपल्या ऐहिक कार्यक्रमाचा आढावा व आवाका दाखवून माझ्या हातावर हरिपाठाच्या 5 प्रती ठेवल्या. त्यातील एक हरिपाठ तारीखानिशी माझ्याजवळ आहे. परत एकदा आठवण म्हणून एकनाथ महाराजांचा शेवटचा अभंग काका म्हणू लागले. मुद्रा ती 5वी लावूनिया लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष दिसे. अभंगाची 4थी ओळ परत त्यांनी उच्चारली. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरिकृपा होय तयावरी. झाला हरिपाठ बोलणे यथुनी, एका जनार्दनी हरिबोला हरिबोला. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियल्या.
मग नित्यक्रमाप्रमाणे आम्ही हरिबाबांचे समाधीला जाऊन आलो. तेच काकांचे अखेरचे व्यक्तदर्शन. निवेदकाने गहीवरून असे सांगितले की महिन्या 15 दिवसानंतर धक्कादायक अतीव दुःखद बातमी कानावर आली की भाद्रपद वद्य अष्टमी दिनांक 8 ऑक्टोबर 74 रोजी परमपूज्य काकांनी महासमाधी घेतली. त्या दिवशी पहाटे नित्याप्रमाणे ते जवळच असलेल्या श्री ज्ञानेश्वर मंदिरात श्री ज्ञानेश्वरांचे अखेरचे दर्शन, लोटांगण, सुखसंवाद, अखेरचे मागणे, निरोपच अखेरचा शेवटचा म्हणायचा घेण्यास काका गेले. त्याची थोडीशी पाठ दुखत होती व संबंध दिवस त्यांचे मौनच होते. संध्याकाळी जवळ कोणासही न ठेवता बैठकीचे खोलीत आपली मुद्रा ती पाचवी लावून अलक्ष त्या अलक्षपदी देवचरणात आपली प्राणज्योत स्थिर केली. आम्ही ज्यावेळी समाधी दर्शनास जातो त्यावेळी काका आजही अभंग रूपात दर्शन देतात. जसं आम्ही समाधीचा कळस पाहतो व कळसावर आच्छादित आकाश तो काकांचा अभंग आठवतो. इतुके करी देवा ऐके हे वचन, समूळ अभिमान जाळी माझा. अखंड विशाल आकाश रूपाने श्रीकृष्णदेव आहेत व कळस रूपाने परमपूज्य काका आहेत. म्हणजे गोविंद काका म्हणून एकदा गोविंद आणि एकदा श्रीकृष्णदेव एक रूपातच आहे. कृष्णदेव का तितक्यात गोविंद का, असे आमचे भक्तभूषण काका. हरिओम तत्सत.